the great comforter. महान सांत्वनदाता. We'll open our Bibles to 2 Corinthians chapter 1 verse 3. 2 करीन पहिला अध्याय त्यातलं 3रं वचन सर्वांनी काढा. Blessed be God, even the Father of our Lord Jesus Christ, the Father of mercies and the God of all comfort, who comforteth us in all our tribulation, that we may be able to comfort them which are in any trouble, by the comfort wherewith we ourselves are comforted of God. 2 करीन पहिला अध्याय 3रं वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, जो कळवळ्यांचा बाप व सर्व सांत्वनाचा देव, तो धन्यवादित असो. हालेलुया. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, यासाठी की ज्या सांत्वनाने आम्ही स्वतः देवाकडून सांत्वन पावतो, Yes. त्या सांत्वनाकडून आम्ही जे कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करायला समर्थ व्हावे. 3 आणि 4. 3 and 4, sorry, yes. So God wants to comfort each one of us. तर परमेश्वराला आपल्या प्रत्येकाला सांत्वन द्यायचं आहे. Amen. आमेन. And we should take our rightful place as the son to receive the comfort from God. आपण पुत्र किंवा मुलगा या नात्यानं, परमेश्वराचा मुलगा या नात्यानं योग्य ती जागा घेऊन टाकायची, म्हणजे मग देव आपल्याला सांत्वन गरज पडेल तेव्हा देऊ शकतो. So first point we learned was, पहिला मुद्दा आपण शिकलो तो असा, why should we bless God? आपण का देवाला आशीर्वादित म्हणायचं? Blessed be God. Why should we call God blessed? आपण का बरं देवाला आशीर्वादित म्हणायचं? का आपण देवाला धन्यवादित आणि ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड असं म्हणायचं? That we got it. ते आपण शिकलो. Second point, दुसरा मुद्दा, God is the only comfort. परमेश्वर एकटाच किंवा परमेश्वर एकच आपलं सांत्वन आहे. So I think so we are in the second point. मला वाटतं की आपण दुसऱ्या मुद्द्यावर आहोत. So I spoke to you last week मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं how God alone is our only comfort. कशा पद्धतीनं परमेश्वर एकटाच आपलं सांत्वन आहे. And when God comforts us, आणि जेव्हा परमेश्वर आपलं सांत्वन करतो, always remember it is quite different from the comfort we receive from the world. त्याला नेहमी लक्षात ठेवा की जगाकडून आपल्याला जे सांत्वन मिळत असतं, जगातल्या लोकांकडनं आपल्याला जे सांत्वन मिळत असतं, त्याहून परमेश्वर जे सांत्वन देतो ते फार वेगळं सांत्वन असतं. Because when God comforts you get healing. कारण जेव्हा परमेश्वर आपल्याला सांत्वन देतो, त्याला परमेश्वर आपल्याला आरोग्य देखील पुरवतो. Healing from your emotional breakdown, healing from the hurts, healing in your bodies. मग भावनात्मकरित्या आपल्याला ज्या जखमा झालेल्या असतात, भावनात्मकरित्या आपण जे काही आजारी पडलेलो असतो, त्या सगळ्यामध्ये देवबाप जेव्हा आपल्याला सांत्वन देतो, त्याला आरोग्य मिळून जातं आपल्याला. Amen. Amen. And so God can comfort and heal our souls, which no medicine on this earth can ever comfort you तर or heal you. या जगातलं कुठलंही औषध तुमच्या जीवाला आरोग्य देऊ शकणार नाही, पण जेव्हा परमेश्वर तुमचं सांत्वन करेल, त्यावेळेला तुमच्या जीवाला देखील आरोग्य मिळेल. And the comfort that the Lord can give will be so apt for you. आणि जे सांत्वन, जो दिलासा परमेश्वर तुम्हाला देईल, तो इतका योग्य, इतका अचूक असा असेल That you will see that it is 100% sure. की तुम्हाला अगदी कळून येईल 100% मला खात्री आहे की परमेश्वराचं सांत्वन मला मिळालं. And it will be suited for the condition each one of you are going through. आणि तुम्ही प्रत्येक जण ज्या कुठल्या परिस्थितीतून जात असाल, त्या परिस्थितीला साजेल असं, त्या परिस्थितीला लागू पडेल असं अचूक सांत्वन देव प्रत्येकाला देईल. And it will give calmness in your raging soul. आणि त्यातून तुमचा जो धावणारा जीव आहे, जो थकलेला जीव आहे, भागलेला जीव आहे, त्याला एक तर पहिली शांती मिळेल. Amen. आमेन. He'll give first peace. पहिला तो शांती निर्माण करेल जीवामध्ये, Then he takes care of your situation. आणि मग तो तुमची परिस्थिती हाताळेल. Amen. Hallelujah. God is not more concerned about the situation, but he is concerned about your heart, परमेश्वराला your soul. तुमच्या परिस्थितीची जास्त काळजी नसते, पण परमेश्वराला बिलीवर माणसाच्या हृदयाची, बिलीवर माणसाच्या जीवाची जास्त काळजी असते की हा माझ्यामध्ये खंबीर पाहिजे, याला काही होता कामा नये. Amen. Hallelujah. In lesser affliction, कमी त्रासात, wherever there is lesser affliction, जिथे कुठे कमी त्रास असतात, there God will send forth these smaller consolations. तिथं परमेश्वर कमी सांत्वन पाठवेल. Where there is higher affliction, जिथं जास्त त्रास आहेत, God will send forth greater consolation. तिथं जास्त सांत्वन देव पाठवेल. So as your days are, so shall your strength be added to you. तर जसे तुमच्या आयुष्यातले दिवस असतील, तशा पद्धतीनं तुमची शक्ती असेल. So God measures it out correctly for you. तर देव तुमच्यासाठी ते अगदी योग्य रीतीनं
तोलतो, मापतो आणि मग देतो. Amen. For each case, प्रत्येक प्रकरणासाठी He deals accordingly. म्हणजे प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं असतं, प्रत्येकाचे त्रास वेगवेगळे असतात. तर ते प्रत्येकाचं बघून देव तोलमाप करून प्रत्येकाला जेवढं गरजेचं आहे तेवढं अचूकरित्या सांत्वन पुरवतो. But when you go to the world, पण जेव्हा आपण दुनियेत जातो they are not sure. त्या दुनियेतल्या लोकांना एक तर पहिली काही खात्रीच नसते. They just try to comfort you with all their vague talks. ती आपली उगीच हवेमध्ये काहीतरी गप्पा मारून कोण दुनियेतली लोक आणि- उगीच हवेत काहीतरी गप्पा मारून तुम्हाला सांत्वन द्यायचा प्रयत्न करतील. And it may not be suited for your condition. आणि कदाचित तुमची जी परिस्थिती आहे, तुम्ही ज्या पर्टिक्युलर त्रासातनं जात आहात त्याला साजेल असे ते सांत्वनाचे शब्द नसतीलच आणि म्हणून तुमच्यावर त्यानं काही फरक पडणार नाही. And sometimes, कधी कधी when people try to comfort you, लोक जेव्हा तुमचं सांत्वन करायचा प्रयत्न करतात inside they are also little bit happy that you are going through some trials because they wanted you to go through some trials. त्याला तीच लोक कदाचित आतल्या आत मनामध्ये थोडीशी आनंदी सुद्धा असतील की बरं झालं याला हे थोडेफार त्रास झाले. कदाचित त्यांच्या मनामध्ये ते होतच की तुम्हाला ते थोडेफार त्रास व्हावे. तर तुम्हाला ते सांत्वन देताना कदाचित त्यांच्या मनात थोडासा आनंद असणार की बरं झालं हे थोडे त्रास याला झाले. And sometimes some people who are genuine are powerless to comfort you. आणि कधी कधी जे खरेखुरे लोक असतात, खरीखुरी माणसं असतात, त्यांना जरी आपल्याला सांत्वन द्यायची इच्छा झाली, दुनियेतली माणसं, तरी सुद्धा ते सांत्वन पुरवू शकत नाही कारण त्यांची तेवढी क्षमता नाही. Now you need to check up तुम्ही तपासायचं why at times you are still dejected. कधी कधी का तुम्ही तरी नाराज आहात. Did you stop reading the Bible? तपासायचं स्वतःला, असं का होतंय, मी का तरी पण नाराज आहे, मी बायबल वाचायचं बंद केलंय का. Did you stop reading all the comfortable words and the things in the Bible? बायबल मधल्या सांत्वन देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे शब्द आहेत, ते वाचणं अलीकडे मी थांबवलंय का. When you stop reading the Bible, you lose all comfort. ज्याला तुम्ही बायबल वाचायचं थांबवता तुमच्यातलं सगळं सांत्वन निघून जातं. Are you understanding? कळतं का The तुम्हाला. word comforts you. कारण की हा जो शब्द आहे ना तो तुम्हाला सांत्वन देतो. And in the natural, you will never understand it. आणि नैसर्गिक लेवलवर तुम्हाला हे कधीच कळणार नाही. You will say, how can the word comfort आणि me? तुम्ही नैसर्गिकरित्या म्हणायला जाल की शब्द वाचल्यामुळे सांत्वन मिळतं, हे शब्द वाचून कसं काय सांत्वन मिळतं. And in the natural, we try to do everything else except reading the Bible. आणि नैसर्गिक स्तरावर मग आपण बाकीचं सगळं करायचा प्रयत्न करतो की ज्यातून आपल्याला बरं वाटावं, दिलासा मिळावा, सांत्वन मिळावं, पण बायबल मात्र आपण वाचायला घेत नाही. Because we have been raised according to the standard of the world. कारण या जगी कल्चर प्रमाणे, या जगातल्या संस्कृतीप्रमाणे आपली वाट झालेली असते, तर त्या साच्यामध्ये आपण जातो. But we need to change now. पण असं नाही, आपण त्या साच्याला आता सोडलं पाहिजे. David says दावीद म्हणतो in Psalm 119 verse 50, स्तोत्र 119 त्यातलं 50व वचन काढा. this is my comfort in my affliction, your word has revived me. स्तोत्र 119 त्यातलं 50व वचन, माझ्या पीडेत माझे सांत्वन हेच आहे की तुझ्या वचनाने मला सजीव केले आहे. Praise the Lord. Hallelujah. There is no other way for you to receive comfort. Read बाकी it. तुम्हाला जर सांत्वन प्राप्त करून घ्यायचं असेल, तुम्हाला जर दिलासा प्राप्त करून घ्यायचा असेल, बरं वाटेल असं हवं असेल, तर बायबल वाचण्याशिवाय पर्याय नाही, देवाशिवाय पर्याय नाही. This is my comfort, David says, in my affliction, your word has revived me. दावीद बोलला ना की माझ्या पीडेत माझे सांत्वन हेच आहे. काय आहे की देव बाप्पा तुझ्या वचनानं माझा गेलेला जीव जणू परत आलाय. Praise the Lord. आमेन. I mean, in the natural, it may not seem real. आणि नैसर्गिकरित्या ना तुम्हाला कदाचित हे सगळं खरं वाटणार नाही. Your flesh will say, no, it is not possible. तुमचा अंग बरच काय काय बोलेल, हा देह बरच काय काय बोलेल की ऐसा किधर होता है, की असं कुठं होते Your का. flesh will say, meet somebody, do this, do that, do तुमचा- everything, but read the word. तुमचा अंग किंवा तुमचा देह, तुमचं शरीर तुम्हाला असं म्हणेल सुद्धा की तू ह्यांना जाऊन भेट, त्यांना जाऊन भेट, मित्रांना जाऊन भेट, मैत्रिणींना जाऊन भेट, नातेवाईकांना जाऊन भेट, म्हणजे तुला जरा बरं वाटेल, सांत्वन मिळेल, पण बायबल वगैरे वाचायला बसू नको. See, I have tried it. मी हे प्रयत्न केलेले आहेत. Every time I was in affliction, ज्या दरवेळेला मला काही त्रास किंवा दुःख आलं, I would go in my prayer room, त्याला मी अगोदर माझ्या प्रार्थना खोलीत जाणार read the Bible. आणि बायबलच वाचायला सरळ सुरुवात. Read the Bible. बायबल वाचायला सुरुवातच I don't know करणार. where it is, where the comforting words is, but I know from Genesis to Revelation, this word of God
is a comfort. मला माहिती नाही कुठे ते सांत्वनाचे शब्द परमेश्वराने लिहून ठेवलेले आहेत बायबलमध्ये, पण सरळसोट जाऊन बायबल उघडायचं आणि वाचायला सुरुवात करून टाकायची. देवबाप त्यातनं सांत्वन देतोच. Praise the Lord. आमेन. Secondly, दुसरी बाब, did you stop attending the church? हे तपासायचं की मी अलीकडे चर्चला जातोय की नाही. See, you need to know why are you feeling comfortless. कधी कधी आपल्याला जे आज मला कसं तरीच होत आहे ते का होत आहे हे तपासायला हवं. You तर may- पहिलं बायबल वाचतोय का, दुसरं चर्चला जातो का. See, you may be running to the streets but forgetting the fountain. तुम्ही कदाचित बाकीच्या सर्व ओढ्यांकडे जात असाल, पण जो मुख्य धबधबा आहे तो जर तुम्ही विसरलात आणि त्या धबधब्याकडे आला नाही तर मग चालणार नाही. How did David float over his trouble? दावीद कसं काय आपल्या सर्व त्रासांच्या वर तरंगला. Because his eyes were fixed on God. एक आहे, त्याचे डोळे नेहमी देवावर केंद्रित असायचे. डोळ्याला जणू झापड घालून घोड्याला घालतात तशी, बाकी कुठे बघायचंच नाही. Amen. His eyes were fixed on the God of all comfort. सर्व सांत्वनाचा जो देव आहे त्या देवाकडे बघत 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 आख लगाए हम प्रभू येशू पर हम असं म्हणत म्हणत जायचं. When you come to church, जेव्हा तुम्ही चर्चला येता you should say, Lord, speak to me. एक म्हणत यायचं, प्रभू मी तुझ्या मंदिरी चाललो माझ्याशी बोल. Speak to me. मी चर्चला चाललो माझ्याशी बोल. Speak from that man of God. त्या देवाच्या सेवकाद्वारे माझ्याशी बोल. Speak, Lord. बोल प्रभू बोल. God will speak to देव you. बोलेल तुमच्याशी. And that word will be a comforting word for you. आणि मग त्या दिवसाचा संदेश म्हणा, तो शब्द म्हणा तुमच्यासाठी सांत्वन देणारा ठरेल. Psalm 119 verse 82. स्तोत्र 119 त्यातलं 82 वचन काढ. 82. My eyes fail for your word. I say, when will you comfort me? हालेलुया. स्तोत्र 119 82. तू माझे सांत्वन केव्हा करशील असे मी म्हणत असताना तुझ्या वचनाकरता माझे डोळे शिडले. Praise the Lord. See that. I'm waiting for that comforting word from you. मी तुझ्याकडनं त्या सांत्वनाच्या शब्दांची वाट पाहत आहे देवबाप्पा. Speak, Lord. बोल प्रभू. I'm going for the Monday meeting. मी जात आहे सोमवारच्या सभेला. Speak to me. माझ्याशी बोल देवबाप्पा. When will you speak to तू me? कधी माझ्याशी बोलणार आहेस. See, God will not speak through the unbelievers there. देवबाप काय अविश्वासू माणसांशी बोलणार नाही. God will not speak to you when you are in your offices or in some bad company. तुम्ही चुकीच्या साथीदारांमध्ये वगैरे बसलेले असताना देव तुमच्याशी बोलणार नाही. God will speak in the right place. देव योग्य जागी बोलतो. Amen. You need to think upon that particular trouble you are facing in your life. तर तुमच्या जीवनामध्ये ज्या कुठल्या त्रासातनं तुम्ही जात असाल त्या विशिष्ट त्रासाची आठवण ठेवायची. And then say, why am I not comforted in this trial of mine? आणि मग म्हणायचं, स्वतःच स्वतः तपासायचं आणि म्हणायचं की माझ्या जीवनामध्ये हा त्रास सध्याला चाललेला आहे. या त्रासात मला सांत्वन का जणू मिळत नाहीये, काय चाललंय काय माझ्या जीवनात. Maybe you need to think upon your sins. कदाचित तू तुझ्या पापांविषयी विचार करायला हवा. Because these are worst of all evils. कारण की हे सगळ्यात वाईट अरिष्ट. Amen. आमेन. Maybe there is something which is not getting a connection with God. कदाचित असं काहीतरी असेल की ज्यामुळे आपला संबंध, आपला संपर्क देवबापाशी नीट लागत नसेल. Amen. Amen. Because we should not misapply the subject that I'm teaching you. कारण जो विषय मी शिकवतोय ना त्या विषयाचा तुम्ही गैरवापर पण करून चालणार नाही. Because though strong consolation is provided by God, कारण की जरी खंबीर असं सांत्वन देवाकडनं आपल्याला पुरवलेलं आहे, as we plead to Jesus for our refuge, जसं आपण येशूकडे, येशूला आपला आश्रयस्थान म्हणून येशूकडे धावतो, yet there is no true comfort for those people who would love to dwell in their sins. तरी सुद्धा ज्या लोकांना आपल्या पापांमध्येच राहायला आवडतं त्या लोकांना मात्र ते सांत्वन मिळणार नाही. त्यांच्यासाठी ते सांत्वन नाहीच आहे. Are you understanding? कुणासाठी? ज्या लोकांना आपल्या पापांमध्ये राहायला आवडतं त्यांच्यासाठी हे सांत्वन नाहीये. Amen. हालेलुया. And all the troubles that have fallen us, आणि जे सगळे त्रास आपल्या आयुष्यावर आले असतील, every kind of trouble that falls you, कुठल्याही पद्धतीचा त्रास, दुःख, always remember, नेहमी लक्षात ठेवा you will always find a remedy in God. देवामध्येच तुम्हाला त्याचा उपाय आणि इलाज सापडेल. Nowhere you will find it. बाकी तुम्हाला त्याचा इलाज आणि त्याचा उपाय इतरत्र कुठेही सापडणार नाही. Any kind of affliction, कुठल्याही पद्धतीचा तुमचा त्रास, तुमचं दुःख असू दे, उपाय इथं आणि देवाकडेच आहे. maybe you have sinned, कदाचित तुम्ही काही पाप केलं maybe you have असेल, done wrong, कदाचित तुमच्याकडनं काही चुकीचं काम झालं असेल, whatever it is, काही असो, remedy is found in God. उपाय फक्त देवामध्ये सापडतो. There is no word like saying there is no remedy for it. असं म्हणण्याजोगं नाहीच आहे की नाही माझ्या त्रासाला, माझ्या दुःखाला, माझ्या संकटाला काही इलाजच नाही. See, in the world it is so.
जगात आणि दुनियेत असं असतं. The doctors say for this sickness there is no remedy. जगात आणि दुनियेमध्ये कदाचित डॉक्टर वेळ आल्यानंतर म्हणतील की आता या आजाराला काही इलाज Or नाही for this kind of death you are in, there is no remedy. किंवा याला काही आता उपाय नाही. In God you will find remedy provided you run to Jesus for a refuge. परमेश्वराच्या दारी असं नाहीये. परमेश्वरामध्ये तुम्हाला नेहमी मदत आणि इलाज आणि उपाय हा सापडणारच, पण तुम्ही येशूकडे धावत आलात तर. Remedy is there for them who want to receive it from the hands of God. ज्या लोकांना देवाच्या हस्ते उपाय हवा असेल त्या लोकांसाठी देवाच्या दारी उपाय उपलब्ध आहे. Amen. आमेन. As a Christian, ख्रिस्ती या नात्याने we are privileged children and we get a remedy in our God. ख्रिस्ती या नात्यानं आपण म्हणायचं मी सुदैवी आहे की मला देवामध्ये माझे सगळे इलाज सापडतात. माझ्यासारखा भाग्यवान माणूस नाही. Praise the Lord. Amen. Amen. Always, when you are seeking also for the remedy, always tell God that I am also trying to change myself. उपाय शोधत असताना देखील की आता काय असं का होत आहे, मी काय करू, हा इलाज शोधत असताना देखील असं पण म्हणा की देव बाप्पा मला माहितीये इलाज तुझ्याकडनं येणार, पण ह्यामध्ये मला जर तुला कुठे बदलायचं असेल तर मी पण बदलायला तयार आहे प्रभू. Amen. आमेन. Let God take one step, you take one step, He will take another step, you take another step. देवाला एक पाऊल उचलू दे, मग तू एक पाऊल उचल, मग तू दुसरं पाऊल घे, देवाला दुसरं पाऊल उचलू दे. Amen. दोन्हीकडनं वाहतूक सुरू असू दे. Praise the Lord. Amen. Now every man's prayer to God is, प्रत्येक माणसाची देवाला केलेली प्रार्थना अशी असते Lord, की प्रभू remove me from this trouble. मला त्रासातनं बाहेर काढ. Amen. आमेन. Remove me from this trouble. मला संकटातनं बाहेर काढ. संकटात राहायला कुणाला आवडत नाही, But then sometimes God brings His answer in various forms. पण कधी कधी देवबाप त्याचे इलाज त्याचा उपाय वेगवेगळ्या रीतीनं आणतो. Sometimes कधी कधी it's not our time, it is His time. आपली वेळ चालत नाही, देवबापाच्या वेळेत होतं. Amen. आमेन. There are times कधी कधी He does not remove also, तो देवबाप तो त्रास काढतच नाही, but He will give you grace पण कृपा देतो till the time He doesn't remove it. की जोपर्यंत मी हा त्रास तुझ्या जीवनातला काढत नाहीये तोपर्यंत पॉल सारखी कृपा देत आहे. काट्याबरोबर राहायला शिकून घे. आमेन. Yes. Many times बऱ्याच वेळेला we say, Lord, you have to remove it. आपण असंच म्हणत असतो की नाही देवबाप्पा मला नकोय, माझ्या जीवनात हा त्रास तू काढलाच पाहिजे. Don't force God's hands. देवाचा हात पिरगळू नको, Don't twist God's hand. देवाला बळजबरी करू नको. Amen. Amen. Because if God says, okay, have it your way, finished, you are ruined. कारण जर देव शेवटी वैतागून म्हटला ना की ठीक आहे तुला हवं तसं घे जा, तर मग संपलं. दी एंड स्टोरीचा दी एंड. Like the children of Israel said- होणारा लवकरच व्हायचा. Like the children of Israel said, we want a king. जसे इस्रायली लोक म्हणून गेले घाईघाईनं आम्हाला राजा हवा, And then Samuel was trying to talk it out with them. आणि शमूएल त्यांच्याशी चर्चा करायचा प्रयत्न करत होता. God said, देव बोलला Samuel, you come here. शमूएल राजा तू इकडे ये. Don't argue with them. कुणाच्या डोक्यात बुद्धी घालायला जातो. What they want, give it. जे त्यांना हवं ते देऊन टाक. See? हे ऐकणाऱ्यातले नाहीत. And so when they had it, आणि मग जेव्हा त्यांना हवं तसं मिळालं, and they really had it then. हवं तसं मिळालं म्हणजे चांगलंच मिळालं. Because the king was, like all the worldly kings. कारण राजा निघाला सगळ्या जगिक राजांसारखा. मग दे बाप्पा. Now listen to Paul's prayer. पॉलची प्रार्थना पहा. 3 times he prayed. 3दा त्यांनी प्रार्थना केली, Lord, प्रभू remove this thorn. हा काटा फाटतोस, तो काटा काढ. Remove it. हा काटा काढ. Now we don't know what the thorn is. काय काटा होता आपल्याला माहित नाही. And it's good it's not being, it's चांगलंच hidden. आहे, चांगलंच आहे की त्याचा उल्लेख बायबल मध्ये नाही. Because each one can now put your own case in it and then कारण मग get प्रत्येक blessed. जण आपला स्वतःचा त्रास त्या काट्यामध्ये उदाहरण म्हणून टाकून असं म्हणू शकतो की आता देवा आपल्याला कृपा पुरवेल. Amen. आमेन. So if he had mentioned that kata, only a section of crowd would have been very pleased and the other section of the crowd wouldn't be pleased. काट्याचं नाव लिहिलं असतं तर लोकांची काही गर्दी खुश झाली असती जर त्यांचाही काटा तोच निघाला असता तर. पण काही लोक नाराज झाले असते की आपला तर काटा तो नाहीये, मग आपल्याला कृपा नाही का. See, that's why म्हणून that kata is hidden. Don't try to remove it from the bosom of God. काट्याचं नाव लिहिलेलं नाही, देवाच्या उरातनं उरकून काढूही नको. Amen. So you can apply your own case and तर say this is the काट्याच्या thorn. जागी तू तुझा त्रास घाल. Amen. Amen. And now Jesus said, येशू बोलला, my grace is sufficient for you. पॉल माझी कृपा तुला पुरेशी आहे. That means he did remove that thorn. म्हणजे येशूनी तो काटा काढला नाही. He said you have to bear it. आणि येशू म्हटला की तुला ते सहन करून जगावं लागेल. Now when God says you have to bear it, you bear it. आता देव म्हणतोय तुला ते सहन करून जगावं लागेल तर लागेल. But the world will say, जग म्हणेल no, ये काटा काढायलाच पाहिजे. ना ते काटे के साथ कैसा रहने का. But see, God says you have to
bear it. अरे पण देव बोललेला आहे काटे के साथी रहने का, Because there your blessings are. का तिथेच तुझे आशीर्वाद There आहे, my grace is. तिथं माझी कृपा तुला मिळणार आहे, There my touch is. आणि तिथं माझा स्पर्श तुला सारखा होणार And आहे, there you will get your victory. आणि तिथंच तुला तुझा विजय मिळणार आहे. तर काटा असू दे मा, असू दे, You don't try to remove it. तू काढायला जाऊ नको, You will spoil it. नाही तर उगीच काहीतरी नासधूस होईल. You know, many people, बरेच लोक they will pounce on you. तुमच्यावर झडप घालतील. काय रे ते काटा घेऊन फिरतो झडप देव घालतील, करतो, झडप. See, why you want to do this? You go to one doctor and then the doctor says you don't need to go and undergo an operation, and then you say I'll take a second opinion, I'll go to another doctor. जसं तुम्ही Say- डॉक्टरांकडे तुम्हाला काही झाल्यानंतर जाता, मग एक डॉक्टर म्हणतात की तुमचं ऑपरेशन करावं लागेल, मग तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांचं मत विचारायला दुसऱ्या डॉक्टरांकडे जाता, मग ते म्हणतात की नाही ऑपरेशनची गरज नाही, Then you go to the third one, मग तुम्ही तिसऱ्या डॉक्टरांकडे जाता, and then he says something else. मग तिसरे डॉक्टर अजूनच काहीतरी सांगतात. But see, when you come to God, the doctor, पण तुम्ही जेव्हा देव जो माझा डॉक्टर त्याच्याकडे येता, you don't go for a second opinion. त्याच्यानंतर मग दुसरं ओपिनियन आणि दुसरं मत घ्यायला कशाला जायला हवंय? Are you understanding? देवा इतपत कोणी चांगला डॉक्टर सापडणार आहे का? Don't go to the second and third and fourth opinion. देवाकडनं एकदा इलाज घेतल्यानंतर दुसरा मत तिसरं मत इसको पूछेंगे उसको पूछेंगे, कशाला पूछेंगे? Amen. Amen. When Jesus told Paul, येशू जेव्हा पॉलला म्हटला my grace is sufficient for you, माझी कृपा तुला पुरेशी आहे, that settled with बस Paul. फिनिश, मॅटर क्लोज्ड. He never went on asking everybody. म्हणजे गोष्ट संपली तिथंच, आणि पॉलनं परत कधी तो विषय काढला नाही. Amen. Amen. How can I bear it? मी कसं ते सहन करणार काटा? Resign to it. तू Be सवय submissive to it. सवय करून घे काट्याची, Amen. Accept it. सवय कर, स्वीकार, काट्याला अधीन हो. That is better than murmuring with that thorn. उगीच कुरकुर करण्यापेक्षा की टोचताय, अरे बाबा काट्याबरोबर जगायला शिक. Amen. Resigning to it may seem negative in others' eyes, आणि काट्याबरोबर जगायला शिकणं इतरांच्या नजरेमध्ये त्यांना नकारात्मक वाटेल, but पण in the eyes of God it is a positive thing. देवाच्या नजरेमध्ये तुझ्यासाठी हे सकारात्मक आहे. Amen. आमेन. Are you understanding? समजतं का? In the eyes of God it is positive. देवाच्या नजरेमध्ये ते सकारात्मक आहे. देव मला म्हटलाय ना की हा काटा मी काढणार नाही, मी तुला कृपा देतो, बस फिनिश. When you are pitted against God, there is no contest. You are a loser. You should be. आता देवालाच तुम्ही सोडून देवाने दिलेला सल्ला न मानता मग उगीच स्वतःवर कीव करत बसणार, तर मग तुम्ही संपलात. मग आता Amen. तुम्हाला खरोखरच काही इलाज नाही. Amen. Amen. There is no contest. There is no fight. मग खरोखरच आता आपण तिथे लढू शकत नाही, लढा देऊ शकत नाही. When you come to God, it is giving up your contest. जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा स्वतःची स्पर्धा सोडून या. I don't fight. मी नाही झगडत येत. When we are with the world, we fight. हा, दुनियेत असताना आपण झगडतो स्पर्धेत असल्यासारखे, नाही असं का नाही, असं नाही, असं नाही, असं आणि नाही. We डोकी keep on लढवतो fighting. की असं नाही तसं नाही, हे नाही ते नाही. See, but पण when you are pitted against God, जेव्हा देवाविरुद्धच आपण असं करू लागलो, there is no contest. You have to be a loser. In your losing, you will win. देवाविरुद्ध जर स्पर्धा करू लागलो तर मग संपला, आपण तर हरणारच, पराजयीच होणार. आणि तुमच्या पराजयामध्ये जय आहे. In your losing, there is winning for you. तुमच्या पराजयामध्ये, तिथे तुमच्या पराजयामध्ये जय आहे. But in your winning, there will be losing if it is God. पण जयामध्ये पराजय असेल जर तुम्ही देवाविरुद्ध गेलात तर. Amen. Hallelujah. That's why when God says anything, I don't fight with him. म्हणून जेव्हा देव मला काही सांगतो ना, मी देवाशी भांडत बसत नाही. He says, you have to keep the thorn. Okay, Lord. देव जर मला म्हटला ना हा काटा तुझ्यासाठी राहणार, हो ठीक आहे, घेतला. राहायला शिकलो, टोचलं तरी कसं जगायचं शिकून घेतलं. A disciple can never be greater than his master. शिष्य मालकापेक्षा, शिष्य धन्यापेक्षा कधी मोठा होऊ शकत नाही, झाला नाही, होणारही नाही. And we are called to be like him. आणि आपल्याला त्याच्यासारखं बनायला बोलवलंय. Praise the Lord. Amen. He was called a man of sorrows. त्याला दुःखाचा माणूस असं नाव पडलं. कुणाला? येशूला. So there are times तर कधी कधी you have to carry that sorrow with you. आपण सुद्धा ते दुःख आपल्या छातीवरती घेऊन फिरलं पाहिजे. And if he suffered, we also should suffer. आणि त्याला त्रास झाले तर आपल्यालाही झाले पाहिजेत, आणि त्यांनी सहन केलं तर आपणही केलं पाहिजे. Amen. Amen. See? And if he suffered, he also vanquished it also. आणि त्यांनी त्या त्रासातनं तो गेला, त्यांनी ते सहन केलं.
And he got victory also. आणि त्यात त्याला विजय सुद्धा मिळाला. And so if he got victory, you will also get victory. तर तुम्ही त्रासातनं जाऊन ते सहन करताय तर त्याला विजय मिळाला तसा तुम्हाला सुद्धा विजय मिळणार आहे. Because we are his followers. का आपण त्याचे अनुकरण करणारे त्याचे अनुयायी आहोत. And if we are his followers, आणि आपण जर त्याचे अनुयायी आहोत how can we run away from sufferings? तर मग कसं काय त्रासांपासून असं पळून जायचं? Amen. कळतं का? But don't seek after suffering. हा त्रासांना आमंत्रण देऊ नका कुठे आहे suffering? की कुठे आहे सध्याला त्रास? मला काही टेन्शन नाहीये, किधर से कुछ मिलता हो तो दे दो. काय गो नाही आहे ना, अच्छा आहे. अच्छा, thank God. देवाला धन्यवाद दे, सध्याला तुला काही टेन्शन नाही. Bless God more. देव बाप्पाला अजून आशीर्वादित, ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड गा. Serve God more. हालेलुया. सेवा जास्त कर. Amen. आमेन. Thank God. देवाचे आभार मान. But don't seek after it. पण टेन्शन शोधायला आणि त्रास शोधायला जाऊ नको. But if it comes, don't run away also from पण it. समजा काही त्रास आले तर त्यापासून असा भित्र्यासारखा पळू पण नको. Because कारण there is no armor behind your back. पाठीमागे शस्त्र सामग्री नाही. All the armor is in front. शस्त्र सामग्री पुढे आहे. So you don't run away. तर पळून नका जाऊ. And always remember, आणि नेहमी लक्षात ठेवा, no sorrow that comes to a Christian is without the knowledge of God. ख्रिस्ती माणसाला जे काही दुःख येतं किंवा त्रास येतो ते सगळं परमेश्वराला माहित असतं. परमेश्वराच्या अज्ञानानं ते येत नसतं, परमेश्वराला त्याविषयी माहिती असतं. For every trouble, प्रत्येक त्रास the devil has to give you. सैतानाने जो तुम्हाला द्यायचा आहे, He has to take permission from God. तुम्हाला माहितीये त्या सैतानाला देवाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी Always remember that. नेहमी हे लक्षात ठेवा, Devil has not to take permission from a man of God to trouble you, but he has to take permission from Jesus to trouble you. सैतानाला तुम्हाला त्रास देण्यासाठी कुठल्या देवाच्या सेवकाकडनं परवानगी घ्यावी लागत नाही, पण खुद्द देवाकडनं परवानगी घ्यावी लागते आणि मगच सैतान तुम्हाला त्रास देऊ शकतो. If Satan starts asking permission from some people, जर सैतान काही लोकांना मी XYZ ला त्रास देऊ का अशी परवानगी मागायला गेला, हे आपले लोक सैतानला 2-3 गोष्ट पण सांगणार, असं कर, तुला माहित नाही, एक्स्ट्रा शिकवणार. त्याच्याशी एक पार्टी होतील. ते लोक म्हणतील "चा आपण सब मिलके उसको सताएंगे." But praise God, पण देवाला धन्यवाद, he has to take permission, one from God, one for Jesus. त्याला देवाकडनं आणि येशूकडनं परवानगी घेऊन आपल्याला त्रास द्यावे लागतात. That's why म्हणून he knows it. त्याला माहितीये. Jesus said, येशू बोलला, Satan has asked of you, Peter. सैतानाने तुला मागितलं पीटर. सैतान कुणाला म्हणतो, मागितलं? पीटर मला मागितलं, येशू म्हणतो. येशू म्हणतो सैतानाने मला मागणी केली की मला पीटर पाहिजे, मला थोडं त्याला त्रास थोडं द्यायचा. मला गव्हासारखं त्याला चाळायचंय. म्हणजे काय? म्हणजे काय? मला टेम्प्ट करायचंय. त्याला मोहात पाडायचंय. आणि येशू म्हटलं, येशू म्हटला चालेल, ठीक आहे, तू टेस्ट कर, तू से. परीक्षा घे, तू टेस्ट कर. तू परीक्षा घे. तू म्हणणार तू टेम्पटेशन घालतो, पण मी म्हणतो ते टेस्टिंग. तू म्हणतो मी मोह घालतोय, मी म्हणतो तू परीक्षा घालतोयस. आर यू अंडरस्टँडिंग पीपल? कळतं का? सो यू डोंट नीड टू वरी. तर तुम्ही त्रास का आले याचा त्रास करून घेऊ नका वेगळा. Amen. हालेलुया. मला एवढं टेन्शन का, याचं जर टेन्शन तू डबल घेतलं तर मग काय होईल? And the very influence that the trouble that comes to you, in fact, it brings you closer to God. आणि त्रास जे काही आपल्या जीवनामध्ये येतात ना, त्या त्रासांचा इतका भारी प्रभाव आपल्यावर पडतो की आपण फटकन देवाकडे धावत धावत जातो. No prayer, no songs can get you at the feet of Jesus like a testing and a trial. बाकी कुठलीही प्रार्थना, बाकी कुठलंही गाणं वगैरे तुम्हाला देवबाप्पाच्या पायाकडे पटकन पळत यायला लावणार नाही. पण जरा कुठे इकडे तिकडे चिमटे बसले, आलो 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 देवबाप्पा, चर्च को में है, सॅटर्डे संडे मंडे तीनों दिन नानेर करे बा. Everybody who came and fell at the feet of Jesus in the New Testament, they all came because of trial. नवीन करारामध्ये जे सर्वजण येशूच्या पायी आले ते का असेच आले का? प्रत्येकाला त्रास होता म्हणून My आले. little daughter is suffering. कोण My म्हणतं माझ्या लहान मुलीला आजार आहे. my son is falling in the कोण water. म्हणतं माझा मुलगा पाण्यात पडतो. They all fall at the feet of Jesus because of that trial. आणि त्या सगळ्यांच्या त्या प्रत्येकाच्या त्रासामुळे ते येशूच्या पायी आले. And moreover, we are strengthened in our troubles आणि त्याहूनही जास्त कसं असतं, आपल्या त्रासांमध्ये मग आपल्याला शक्ती मिळते. through
Through our troubles we have experience. आपल्या त्रासांमधनं आपल्याला फार सुंदर असे अनुभव येतात. That experience which nobody can give it to you, you cannot buy it in the market. जे अनुभव आणि कोणी आपल्याला देऊ शकत नाही, जे अनुभव आपल्याला बाजारामध्ये विकत सुद्धा मिळणार नाही, ते स्वतः त्रासातनं गेल्यानंतर येतात की परत हे करणं नाही. Amen. The trouble that had afflicted you some years back, just go back in your life, maybe some troubles you were going through. थोडंसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भूतकाळात जा आणि समजा तुम्हाला त्या भूतकाळाचा अभ्यास करून स्वतःच्या जीवनात असं आढळलं की मला असा त्रास झाला होता. Now I'm not saying whether you love to drink that bitter cup or whether you are drinking the bitter cup. Let us see the past when you had to drink the bitter cup. आता मी ते पाहत नाहीये की तुम्हाला तो कडू पेला प्यायला आवडतो का, तुमचं त्या कडू पेल्यावर प्रेम आहे, हा वगैरे विषय आपण सध्या हाताळत नाहीये. मी फक्त एवढं म्हणतोय की तुम्हाला समजा काही त्रास आपल्या जीवनामध्ये होऊन गेला किंवा होतोय, Amen. त्याचा It had तुम्ही happened विचार- before. किंवा अगोदर त्रास होऊन गेलेला आहे, And that incident is now all over and forgotten. अगोदर तो त्रास तुमच्या जीवनात एकदा येऊन गेला, ती घटना घडली आणि बस झालं And you came out of it. आणि त्या त्रासातनं तुम्ही बाहेर पडलात. Has it not wrought an effect on your life? Tell me. त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडला की नाही सांगा. Isn't it? ते जे काही त्रास तुमच्या जीवनात Hasn't it made you slightly stronger? आणि त्याच्यामुळे त्या त्रासांमुळे त्यातनं जाऊन तुम्ही थोडे प्रभूमध्ये अजून जास्त वाढून खंबीर झाला की नाही. Amen. हा? Can you get that kind of experience anywhere else? अशा पद्धतीचा अनुभव तुम्हाला आणि इतरत्र कुठे मिळू शकतो का. That time you thought that trouble, that trial is going to crush you. तेव्हा तुम्हाला असं वाटलं असेल तो त्रास जीवनात आल्यानंतर की हा त्रास आता मला बहुतेक गिळून टाकणार. But with the strength of the Lord, you fought it back. देवाच्या शक्तीनं तुम्ही त्या त्रासाविरुद्ध लढा घेतला And you fought it back. आणि लढला And you did many things. आणि बरंच काही केलं. Like you came to the Lord, जसं तुम्ही प्रभूकडे or you धावत आला, came to church regularly. चर्चला नियमितपणे येत You गेला started wrestling in आणि prayer. प्रार्थनेमध्ये तुम्ही झुंजत गेला And then मग you came out victorious. विजयी रीतीनं त्या त्रासातनं तुम्ही बाहेर आलात You have become strong. आणि असे आता बळकट झालात की पुढचं- Today, आज that same kind of trouble, if it comes before you, त्याच पद्धतीचा त्रास जर तुमच्या समोर आला, what will you do? तुम्ही काय कराल. Out of the 20 things that you did in the past, now you will do only 10. भूतकाळच्या 20 गोष्टी तुम्ही तेव्हा केल्या होत्या त्यातल्या फक्त 10 कराल. Because कारण- you know, तुम्हाला माहितीये in that 20, 10 was a waste. Because in that 10, you asked your relative, you asked your friend, you asked Tom, Dick and Harry, and then afterwards you came to the Lord. भूतकाळामध्ये जेव्हा तुम्हाला तो त्रास आलेला होता त्याला तुम्ही 20 गोष्टी इलाजासाठी केल्या, त्यातल्या 10 उगीचच केल्या. कारण तुम्ही मित्रांकडे गेला, मैत्रिणींकडे गेला, नातेवाईकांकडे गेला, आण्या बन्या सुन्या मन्या सगळ्यांकडे विचारायला गेला, तर ते 10 तर वाया गेले. दुसरं 10 तुम्ही देवाकडे आला. तर आता परत त्याच रीतीचा त्रास आल्यानंतर What will you do? तुम्ही काय You करा. will straight head to the church first, सरळ चर्चला पहिली धाव and you will straight head to the Bible first, आणि सरळ बायबल हातात or you will start praying, आणि प्रार्थना सुरू. and you will know what all I have done. आणि तुम्हाला मग माहिती असतं की मी तेव्हा काय काय केलं होतं. Amen? Amen. You know I will be victorious. आणि मग तुम्हाला हे पण माहिती असतं की या त्रासातनं मी विजयी बाहेर पडणार आहे. Last time मला मिळालं. हो. आणि त्यावेळी 2 वर्ष लागलं, पण यावेळी 1 वर्ष नाही, 6 महिन्यात होणार. कारण की 10 लोकांकडे गेलो होतो मी त्यावेळी, पण ते मूर्खता होतं. पण आता Amen. मला कळलं की ते सगळं नाही करायचं हो. होतं. त्याच्या ऐवजी हे Hallelujah. केलं असतं ना, बरं हो. झालं. Say, you got strength. शक्ती. And so you'll say, आणि म्हणायचं what is that Goliath? काय गोल आहे. त्यावेळी 1 वर्ष लागलं त्याला मारायला, आता काय 6 महिन्यात मी असं करणार. हालेलुया. And let another time come. आणि अजून येऊ दे अजून. Next time you'll just, Goliath, get out. In असं Jesus' म्हणजे name. होता एवढी प्रॅक्टिस होते ना. हालेलुया. Every time you get into a trial, God gives you an experience, and out of that experience you come victorious. ज्या And you are वेळेला तुम्ही strengthened. त्रासातनं जाता देव तुम्हाला अनुभव देतो आणि त्या अनुभवातनं तुम्ही विजयी बाहेर पडता. ऑल वेदर प्रूफ. हालेलुया. Praise God. काही परिणामच होत नाही. You can never buy such experiences. आणि असले अनुभव बाजारात मिळत नाही आणि नकोच मिळायला. ते स्वतःच घेतलेले चांगले असतात. And what healing it has wrought in you. आणि त्यातनं किती आरोग्य तुमच्या शरीराला जीवाला लाभलेलं असतं. Last time, गेल्या वेळेला when Goliath came before you, जेव्हा गोलात तुमच्या समोर आला. 2 दिवस तुम्ही ससून मध्ये होते. हो ना. पण त्याच्यानंतर तुम्हाला कोणीतरी सांगितलं असं ससून मध्ये नाही, चर्च मध्ये यायला पाहिजे. Then you start. आता मात्र असं काही होत नाही. But this time when Goliath comes, आता मात्र जर गोलात आला what you do? काय करता. 2 दिवस
devil says, सैतान म्हणतो ससूनचा ॲम्ब्युलन्स पाठव. नाही. न मी चर्चला ससून जाणार. अभी सीधा दापोडी लगा. Say, हालेलुया. experience. अनुभव And what strength it has instilled in you. आणि इतकी शक्ती निर्माण होते ना And what comfort you had received आणि that इतकं time. बरं वाटतं, इतकं सांत्वन द्यायला मिळून जातं आपल्याला. Such comfort you can never buy. असं सांत्वन आपण कुठे विकत नाही घेऊ शकत. See, what has made you so versatile today? पहा ना, आज तुम्ही का बरं इतके वाढून इतके पक्के झालेले आहात? What has given you so much patience that you are seeing the trial yet you can laugh? कशामुळे तुम्हाला इतका धीर प्राप्त झालाय की तुम्ही समस्या पाहताय, तुम्हाला त्रास पुढे दिसतोय, तरी तुम्ही हसताय आणि म्हणताय फाडून खाईन या त्रासाला. Why? का? Because you already had an experience. कारण की खूप अनुभव आलेले आहेत. 1, 2, 3, एक के बाद एक, 4. एक के बाद एक, एक के बाद एक. And every time you came out of it. आणि दर वेळेला तुम्ही त्यातनं बाहेर आला. Amen. Hallelujah. Yes, from the time I was saved, I have been into many troubles, but I have come out of it. जेव्हापासून माझं तारण झालं त्या दिवसापासून आजपर्यंत अनेक त्रासांमधून मी गेलो. Amen. पण गेलो म्हणजे नुसता गेलो नाही, काही विजयी बाहेर आलो. We are in the water. पाण्यामध्ये. In fact, I was more under the water than above the water. मी तर म्हणतो गेली 25 वर्ष पाण्याखालीच माझं बस्तान जास्त होतं वरपेक्षा. Amen. But every time he used to remove us out. पण दर वेळेला तो आम्हाला बाहेर काढायचा. And so I used to tick out like that. आणि मग मी फुली मारायचो. हे नाही करायचं होतं, हे नाही करायचं, हे सगळं वेस्ट झालं. मग अभ्यास करून फुली मारायचो की हा त्रास आला तेव्हा जे केलेलं होतं, काय काय केलं होतं त्यातनं हे करायचं नाही, हा, हे नाही करायचं, हे करायचं होतं. हे करायचं. जे शेवटचं होतं ते बरोबर होतं. हा. ह्याला नाही भेटायचं होतं, हा. ह्याला नाही भेटायचं, ह्याला हालेलुया, cut कर, ह्याला आमेन. cut कर. शिकायचं. Because second time when trouble comes, you will run to that same fellow. कारण की दुसऱ्या वेळेला जेव्हा त्रास येईल ना, तुम्ही त्याच मन्याकडे परत धावाल. But then on the way, पण मग जाता आता रस्त्यात you will say, तुम्ही म्हणाल last time गेलो होतं नको, जास्तच वाढलं, नको. हाँ, गए बार मन्या को मिले और प्रॉब्लम डबल हो गया. नाही करायचं. नको. See, you gather experience. अनुभव गोळा करा. Praise God. Psalm 119 verse 52. स्तोत्र 119 52. I remember your ordinances of old, Yahweh, and have comforted myself. स्तोत्र 119 52. हे यहोवा, पूर्वीपासूनचे तुझे न्याय मी आठवले आहेत आणि मी आपले सांत्वन केलेले आहे. See, has it not strengthened you? तुम्हाला त्यातनं शक्ती मिळाली की नाही? Today you are going through a trial, आज समजा तुम्ही कुठल्या त्रासातनं जाताय, yet तरी your heart is much stronger in this trial than in the previous trial. या सध्याच्या त्रासामध्ये तुमचं हृदय फार मोठ्या प्रमाणामध्ये खंबीर आहे. गेल्या वेळच्या त्रासात जेवढं तुमचं हृदय खंबीर होतं त्याहूनही जास्त या सध्याच्या त्रासात तुमचं हृदय खंबीर आहे. And you know who has the strongest heart? आणि कुणाचं हृदय सगळ्यात खंबीर? The one who has gone through many trials in life. सगळ्यात खंबीर आणि बलवान हृदय कुणाचं असतं माहितीये? जो अनेक संकटातनं आणि त्रासांमधनं गेलेला असतो त्याचं. Very strong. एकदम बलवान, नो कोंबडी हृदय. Because कारण- every time he goes through the trial, God comforts him. That means he heals him, he strengthens ज्या him. दर वेळेला तो त्रासातनं जातो, तो देवाकडनं सांत्वन घेतो, मग त्याला आरोग्य मिळतं, मग तो विजयी बाहेर पडतो. See some of the trials you are going through today. पहा ना, आज ज्या काही त्रासातनं तुम्ही जाताय, Anybody else would die in that trial. आणि कोणी असेल त्या त्रासात तर मरेल, But पण you are still alive. तुम्ही अजूनही जिवंत You are आहात. still singing. तुम्ही अजूनही गाताय. Why? का? Because of the previous trials wherein God gave you comfort and healing. त्या अगोदरच्या त्रासात देवबापाने तुम्हाला सांत्वन आणि आरोग्य दिलेलं होतं, त्यातून तुम्ही अनुभव घेऊन शिकलात आणि म्हणून या आत्ताच्या त्रासामध्ये तुम्हाला काही होत नाही. And the devil says, आणि सैतान म्हणतो लास्ट टाइम त्याला त्रास झाला, ससून मध्ये ऍडमिट होता 2 दिवस. पण यावेळी मी त्रास देतो, तो चर्चलाच जातो फक्त. ये बार जरा त्याला ये- त्रास होत नाही का? ये बिलीवर थोड़ा स्ट्रांग हो गया लग रहा. So he is troubled now. तर मग आता सैतानाला त्रास सुरू होतो. He has diabetes, he has आता trouble. मग he has- सैतानाला त्रास, त्याला त्याचे डायबिटीज आणि त्याचं बीपी आणि त्याचं काय काय सुरू So होतं. God has allowed all those trials to pass by you. तर देवा काय करतो, या सगळ्या त्रासांना आपल्या आजूबाजूनी जरा कधीतरी फिरकू देतो, Till you are really strong. म्हणजे खरोखर आपण स्ट्रॉंग होईपर्यंत थोडे शॉक बसतात
See- पण मग खूपच आपण खंबीर होतो. Though you may not like all those trials, आणि त्या सगळ्या समस्या, ते सगळे त्रास कदाचित तुम्हाला आवडणार नाही. त्रास कोणाला आवडतात? and sometimes you think it is little bit extra long, आणि कधी कधी तुम्हाला असंही वाटेल की सध्याचा त्रास जरा जास्ती वेळच आहे, but extra strong comfort He gives you. परंतु सध्याचा त्रास जरी जास्त वेळ असला तरी जास्त सांत्वन तो तुम्हाला देणार आहे. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं, He has dug salvation for you. त्याने तुमच्यासाठी तारण खोदून ठेवलेले आहे. Dug wells of salvation for you. तारणाची विहीर त्याने तुमच्यासाठी खणून ठेवली आहे. Salvation doesn't, God just doesn't give you like that. तारण देवा तुम्हाला हे असं नाही देत. It is wells. You have to dig well. विहीर आहे ती विहीर खणायला लागते. Isaiah 12:3 says, यशया 12:3, Therefore with joy shall you draw water out of the wells of salvation. यशया 12वा अध्याय त्यातलं 3रं वचन. See, a salvation means healing, deliverance or blessing or whatever. यास्तव तारणाच्या विहिरीतून तुम्ही आनंदाने पाणी ओढाल. हालेलुया. म्हणजे आशीर्वाद, आरोग्य, Yes. सांत्वन हे सगळं ओढाल. So you have the wells of deliverance in you. तर तुमच्यामध्ये सुटकेची तारणाची विहीर आहे. That is when you think about your past deliverances की जेव्हा तुम्ही तुमच्या भूतकाळातल्या सुटकेविषयी विचार करताना, and how God has delivered me. भूतकाळात त्रास येऊन गेलेले असतात, तेव्हा देवानी मला कसं सोडवलं हा विचार जेव्हा तुम्ही करता, You will draw out of the wells of salvation all those deliverances. मग त्या पूर्वीच्या सुटकेच्या आणि तारणाच्या विहिरीतनं अजून तुम्ही सुटका ओढून आणि उपसून घेता. And you will do the same thing that you did before. In fact, you will better up आणि this time. गेल्या वेळेला जे केलं होतं तेच करता आणि या वेळेला तेच करताना आणि जरा चांगलं करता. Amen. आमेन. Praise the Lord. So Hallelujah. it has really worked in your life. तर खरोखर तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या त्रासांमध्ये जाऊन कार्य होतं. God has been comforting you every moment of your trial. देवा तुमच्या त्रासातील प्रत्येक घटकेला तुम्हाला सांत्वन देत आला I will never exchange these experiences with anything in the world. आणि अनुभव देत आला. मी तर हे अनुभव जगातल्या कुठल्याही गोष्टीसाठी देणार नाही. Now, what is the reason that some have never learned to apply the same philosophy to the troubles that they are facing today? काय कारण आहे बरं की काही लोक मात्र त्यांना जरी तेच त्रास सारखे होत असले तरी या सगळ्याला आपल्या जीवनामध्ये वापरत नाही. The reason is त्याचं कारण, none is ordained until his sorrow is taken up and used to comfort other people. कोणीही जोवर स्वतः देवाकडनं ते सांत्वन आपल्या दुःखात प्राप्त करून घेत नाही तोवर इतरांना सांत्वन द्यायच्या पात्रतेचा आणि लायकीचा ठरत नाही. Amen. आमेन. You cannot take up the comfort of God unless you comfort others. जोवर तुम्ही इतरांचं सांत्वन करत नाही तुम्ही देवाकडनं ते सांत्वन घेऊही शकत नाही. Amen. हालेलुया. Because that person does not realize the power there is in comforting others. कारण की त्या व्यक्तीला समजत नसतं की इतरांना जे आपण सांत्वन देतो त्या इतरांना सांत्वन देण्यामध्ये किती सामर्थ्य असतं हे त्या माणसाला समजत नाही. Amen. Amen. Because when you comfort others, कारण जेव्हा तुम्ही इतरांचं सांत्वन करता you yourself are elevated, त्याला तुम्हाला स्वतःला उन्नती मिळते that you look down upon your sorrows now. की तुम्ही आता तुमच्या दुःखांकडे मग खालच्या नजरेनं पाहता. Amen. Because somebody else's sorrow you are helping. कारण की तुम्ही आणि कोणाच्या तरी दुःखाला पाहून त्यांना सांत्वन द्यायला गेलाय. How can you comfort others when your sorrow seems to be big for you? आणि तुझं स्वतःच दुःख जर तुला भलं मोठं डोंगरा एवढं वाटत असेल तर तू काय दुसऱ्यांना सांत्वन द्यायला बाहेर पडणार आहेस. So every time a person is comforting others, that means his sorrow is very small before him. तर ज्या दर वेळेला एखादा माणूस बिलीवर ख्रिस्ती तुम्हाला इतर लोकांना सांत्वन देताना दिसला, एनकरेजमेंट आणि सांत्वन देताना दिसला, तर समजून घ्यायचं त्यानं स्वतः आपल्या जीवनात जे त्रास आणि दुःख आलेली आहेत त्यांना तुच्छ आणि कमी लेखलंय. Amen. आमेन. Always know one thing. एक गोष्ट नेहमी जाणा, The more you look at your sorrow, जेवढं तुम्ही स्वतःच्या दुःखाकडे पाहत बसाल it will always look big. तुम्हाला स्वतःचं दुःख डोंगरा एवढं मोठंच वाटणार. Though it can be a molehill. आणि जरी ते छोटंसं असलं तरी तुम्हाला स्वतःचं दुःख आहे ना ते मोठंच वाटणार But की बिचारी मी आणि बिचारी मी. when you look at others' sorrow, पण जेव्हा तुम्ही बिचारी मी वरनं नजर काढून दुसऱ्यांकडे डोळे लावाल and comfort them, आणि दुसऱ्यांचे त्रास पाहून त्यांना सांत्वन देऊ लागाल then your sorrow becomes small. तेव्हा तुमचं स्वतःचं दुःख तुम्हाला लहानच दिसू लागतं
आणि नो मोर बिचारी मी. Because sorrow has the weakness to only comfort itself. It is very selfish. कारण की दुःख ना फार स्वार्थी असतं. ते स्वतःच सांत्वन मागत असतं. Amen? Amen. Always. नेहमी दुःख स्वार्थी असतं. Self-pity. दुःख स्वतःवर की When a वाढतं. person is having sorrow, एखाद्या माणसाला जेव्हा दुःख असतं he wants the whole world to surround him. त्याची इच्छा असते की सगळ्यांनी मला भेटायला यावं. That is the world's culture. हे जगातलं कल्चर आणि संस्कृती की कोणाला काही त्रास असताना सगळ्यांनी कर्टसी व्हिजिट मारलीच पाहिजे. Amen? Amen. Then they are feeling comfort. मग त्यांना बरं वाटतं की सब लोक काय आले. माहितीये का, ते आमचे आत्या आहे ना ते आले होते Hallelujah. आणि काल ते आमचं ते काका आहे ना ते आले होते मला बघायला आणि मग हे पण आले होते पण हेच आले नाही. थोडं दुःख होतं मला पण. ते दुःख ते वेगळं जातं. त्यांचं स्वार गेलं म्हणजे पण स्वतःचं कोण आलं दुःख नाही कोण गेलं. आलं ते वेगळं जातं स्वार. पण मामा भेटायला आला पण काका भेटायला आला नाही त्याचं दुःख आता नवीन झालं. म्हणजे एक्स्ट्रा दुःख झालं ना आता. हो ना. कारण की स्वतःच दुःख आता ते राहिलंच हो. बाजूला. आता हे का नाही आले आणि ते का नाही आणि आणि- हे आले तरी ह्यांनी मला एवढं जास्त नाही बोलला नाही. आणि ते पण वेगळं दुःख. म्हणून- म्हणजे किती दुःख आता. म्हणून हे काका काकू मामा या कर्टसी व्हिजिट सोडा. Yeah, yes, it तिकडे is. व्हिजिट महत्वाची वर. I have seen it. मी पाहिलेलं आहे. They have got so much sorrow. इतकं दुःख. And then when we meet them, त्यांना भेटल्यावर then they say, मग म्हणतात बरं केलं तुम्ही आला ना मला तर बरं मला वाटलं. बरं वाटलं पण तुम्ही त्यांनी ते माझे मामा आले नाही हो actually. ना. खूप तुम्ही- वाईट वाटलं. ते नाही आले. झोपच येत नाही मला. आता याच्यासाठी झोप येत नाही का तुमच्या दुःखासाठी झोप येत नाही? तुमचा तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला अख्खं जज घरी व्हिजिट लावाय का? So the sorrow is doubled. मग दुःख डबल होतं. Now some who came, काही जे आले मग ते जोब सारखे त्यांचे मित्र सारखे. हो काहीतरी तू पाप केला असेल म्हणून आज थोडं दुःख आलं. म्हणजे ते एक दुःख मला आता आला मला सांगितलं हो ना. गेलं. मी ते एक दुःख आला वेगळं. पण शुभ बोलून पण गेला नाही. So what happens is मग काय होतं? their sorrow is doubled. दुःख वाढतं. मग अगोदर बिचारी मी आता बिचारी मी. So sorrow has the weakness of being very selfish and self-indulgent. तर दुःखामध्ये हा अशक्तपणा आहे की दुःखाला फार स्वतःच सगळं बघून घ्यायला आवडतं. स्वार्थी असतं दुःख Amen. की माझं सांत्वन झालं पाहिजे, मला भेटायला सगळे आले पाहिजेत, मला कोणी विचारत नाही, विचारायला पाहिजे की नाही. But you know when you get comfort from God, पण जेव्हा देवाकडनं तुम्हाला सांत्वन मिळतं ना you become so strong. तेव्हा असे आपण दणकट होतो ना. त्याचा त्रास आहे मी बघायला जाणार. हालेलुया. You are so strengthened इतकी शक्ती मिळते ना that you go and comfort others. की तुम्ही जाऊन इतरांना सांत्वन देता. You see when the daughter is married मुलीचा विवाह जेव्हा होतो and she goes from a home आणि मुलगी जाते माहेर सोडून सासरी, to a new house, नवीन घरी सासरी, we see often a heart returns back to a mother. आपण पाहतो की तिचं हृदय सारखं आईकडे माहेरी येत असतं. In the beginning it happens in the first few years. सुरुवातीला काही वर्षांमध्ये असं होतं की तिचं हृदय माहेरी आईकडे जास्त अडकलेलं असतं. And in the first few years there is always that teething problem, there is some fight at home in the new house. आणि नवीन जे असतं ना त्याला हे थोडेफार त्रास असतातच. म्हणजे पहिल्या वर्षांमध्ये थोडंसं इकडे वाचतं तिकडे वाचतं, भांडण Because she doesn't understand her husband, the husband doesn't understand the in-law, the father-in-law, the mother-in-law. There's no grace, all law only. म्हणजे सगळं लॉ मध्येच असतं ते. मग एकमेकांना समजून घेणं वगैरे प्रकार नसतो, नवीन असतं ना सगळं. So somehow the daughter finds some excuse to return back to her mother. आणि मग काही मुली कारण शोधून घेतात आणि म्हणतात की मी माहेरी चालले. And so she goes to her mother. ती आईकडे जाते. And the mother says, "Child, sit down with me. आई म्हणते राजा बस, I've gone through it all, मी child. ह्या सगळ्यातनं गेले राणी, So you don't need to तू worry." नको अशी रडू. It all happens in the beginning. होतं असं सुरुवातीला. यांचं बरोबर पण असं झालं हो होतं. हे दात येताना असं होतं. आणि आता ते चांगलं बोलतात, चहा बनवतात हो ना. त्यावेळेस खूप झालं. तुझ्या पप्पांशी माझं असंच झालेलं होतं. हो का? हे आता चांगलं बोलतात पण त्यावेळी पण थोडं हो. रागेतच होते. तुझे पप्पा पण काय पाहिजे तेवढे सरळ नव्हते. मग पप्पा आई पण काही कमी नव्हती. एक सुनवलं तर 10 सुनवायची.
मग मुलीला सांत्वन देत असतात. So she says, you will also settle, don't worry. मग आई म्हणत असते तू पण होशील सेटल. As I also settled, you मी also सेटल settle. झाले, तू पण सेटल होशील, नवीन आहे अजून. But are you not your mother's daughter? पण तू तुझ्या आईची मुलगी आहेस की नाही? So you will also be like me, don't तर तू पण worry. माझ्यासारखी होशील, घडशील हळूहळू. And the daughter is very excited. मुलगी आनंदी होते. And what happens? मग काय होतं? She returns home with comfort. परत सासरी येते सांत्वन घेऊन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Why? का? Because the mother underwent some crisis in her life. आई तिच्या जीवनामध्ये काही त्रासांमधनं गेलेली होती. And now she's able to help her daughter. आणि आता तीच आई त्रासांमधनं अनुभव घेऊन आपल्या मुलीला त्या अनुभवाची शिदोरी वाटून सांगत आहे की राजा काळजी करू नको. सुरुवातीला असं होत असतं. See? And if she's a believer mother, आणि तिचं विश्वासू आई असेल, praise God. सोन्याहून पिवळे, She will tell the daughter, ती मुलीला म्हणेल हे पण थोडं त्रास द्यायचं, बिलीवर होते, बिलीवर म्हणायचं, पण काय थोडं त्रास द्यायचं होतं. अल्ला बिलीवर तर मग मी काय करायचं, मी प्रार्थना करायचं आणि देवाकडनं सगळं सांत्वन घ्यायचं. प्रेयर करायची राजा, प्रेयर करत जा. And see, she will say, अच्छा, it's like that. मग मुलीला इतकं बरं वाटेल. असं का मम्मा प्रेयर करायची का? हा. And then मग when the mother goes out, then the father comes. ही पण असंच होती थोडं. मी पण प्रेयर करायचं तिच्यासाठी. मला देवच मला कम्फर्ट करायचं, कोण करणार आपल्याला. मग आपल्या डोक्यात प्रकाश पडतो की फायनली हू कम्फर्टेड बोथ ऑफ देम. की कोणी सांत्वन दिलं या दोघांना. See? And so they have got comfort. सांत्वन मिळालं. And they got comfort from God. देवाकडनं मिळालं. Then the daughter says, मग मुलगी म्हणते तुम्ही कुणाकडे गेले नाही हो. comfort साठी. तुम्ही म्हणताय की पाहिजे तेवढे तुम्ही दोघेही सरळ नव्हता, मग तुम्ही सांत्वन घ्यायला कोणाकडे कोणाला गेला? बोलवलं तुमच्या आईला, काही मीटिंग काकाला, वगैरे मामाला? फॅमिली आला फ्रेंड No. नाही कुछ नाही. नाही, because believers बिलीवर आहे. they say, ते म्हणतात आम्ही वाचलो हे 2 कोरिंथियन मध्ये लिहिलेले, 2 करीन उघडून वाचलं ग God is the God of comfort. की देवबाप सांत्वनाचा देव आहे. आणि आम्हाला कम्फर्ट झालं. आणि झालं. आता आम्ही बघ किती छान राहतो हा, आता. आम्ही दोघं किती आता छान राहतो. Praise God. देवाला And the धन्यवाद. daughter says, मग मुलगी म्हणते I will also do like that. वा मी असंच करणार मी आता. आता कुणाला बोलवणार नाही. मी कोणाला घरी बोलवणार नाही. She returns home आणि मुलगी घरी जाते. and she talks nicely with the husband. चांगलं जाऊन नवऱ्याशी बोलते. Talks nicely with the mother-in-law, sister-in-law and चांगलं father-in-law. बोलते. सासूशी, सासऱ्यांशी, नंदेशी, दिराशी सगळ्यांशी चांगलं बोलते. And little trouble happens. काही त्रास झाला, She goes in a prayer room प्रार्थनेच्या खोलीत जाते. and she opens 2 Corinthians 2 first chapter. करीन कुठं मम्मा म्हटली होती. Blessed be God, Father of our Hallelujah. Lord Jesus Christ, the Father of mercies and God of all comfort, who आणि comforts me in all my tribulations, that सरळ- I may be able to comfort now my सरळ daughter. सरळ उघडून वाचायला लागते की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, जो कळवळ्यांचा बाप, सर्व सांत्वनांचा देव, तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो. यासाठी ज्या सांत्वनाने आम्ही स्वतः देवाकडून सांत्वन पावतो, त्या सांत्वनाकडनं आम्ही जे कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करायला समर्थ आहोत. माझ्या मुलीचं पण आता मी सांत्वन करीन. Praise the Lord. कोण Because- म्हणतं? मुलगी. See, it is like that. हे असं असतं. The comfort goes now. असं सांत्वन I love it. पास ऑन होतं. It passes on and on and on. हे असं सांत्वन पास ऑन होतं. But then just imagine that the mother is not a believer. पण कल्पना करा, आई बिलीवर नाही. And the daughter comes home. मुलगी लग्न करून गेली. सुरुवातीला थोडे त्रास झाले. एकदा घरी आली. What happens? काय होतं? Because she is not comforted by God, she is not a believer. कारण की ती काही बिलीवर नाही. आई तिला काही कधी देवाकडनं सांत्वन वगैरे मिळालेलं Now नाही. if she has not received comfort from God, her family is in ruins only. आणि आईलाच जर देवाकडनं सांत्वन वगैरे मिळालेलं नाही, तर म्हणजे पूर्ण फॅमिली डेंजर झोनलाच आहे. See? And so now what happens is, मग आता काय होतं? little fight and all takes place. थोडं भांडण वगैरे होतं. The mother calls her mama, her kaka, her mother, Hallelujah. father, everybody, there's big family there, gathering, fighting, this and अख्खं that. गळगोच. Somehow they say, तुमचं वकील आणलं का, यांचं हो. वकील आणलं का? कळलं का? आता एवढं केलं तर आम्ही डायव्हर्स करणार नाही, हे लास्ट वन. हालेलुया. आईनं फार वकिलापासून सगळी तयारी घरात एकत्रित केलेली असते. See? And then finally, शेवटी the husband says, या पुढे नाही करणार. ती पण म्हणते ह्या पुढे मी नाही करणार. चाललेलं आता डायव्हर्स नाही, आता आम्ही राहणार परत. See? आता काय कम्फर्ट लोकांचं आहे ना. लोकांकडनं कम्फर्ट मध्ये, त्याच्यामध्ये जर ज्यांचं लग्न तुटलं असेल ते येणार, हे तोडायलाच येणार इथलं पण. Isn't it? If you are calling your mama, kaka, somebody whose house himself is broken, he will not come and say your house should be made. He will तुमचे say माझं काका जर मामा तुटलं, तुमचं पण तुटलं ताता, पाहिजे. त्यांना तुम्ही सगळ्यांना सल्ल्याला बोलवलं, ज्यांची स्वतःची फॅमिली धड उभी नाही, ते काय तुम्हाला येऊन सांत्वन देणार आहे? तुमचं जर तुटायच्या आधीच तुटायचं. And somehow,
somehow this fellow falls at that feet and that fellow falls at this feet and then they make it up. मग एकमेकांना पाया पडून मिठी मारून वगैरे कसं तरी आपलं केलं. And then they say, झालं बाबा, आणि म्हणतात तुटलं नाही आमचं लग्न, चालेल, पण बायको घरी किचन मध्ये जाते, काय जाऊ द्या, आपलं करायचं काय, राहायचं आता काय करायचं, जाऊ द्या. She's not comfortable. काय करायचं, मुलांसाठी मी राहते, नरकात राहते मी, जाऊ दे. And the husband also says, आणि नवराही म्हणतो काय करायचं, मुलासाठी मी राहतो, मग जाऊ दे. झाकली मूठ Then he लागायची, comes कोणाला and सांगायचं? speaks to the wife, आतापासून आपण एकत्र राहायचं, काय नाही, आपण एकदम प्रेम करतो. दोघांनी सगळं- आपापल्या खोलीत सगळी बडबड केलेली असते. Because there is no God of comfort, कारण की सांत्वनाचा देव हजर नाही there is ना. no healing in the soul. कारण जीवाला आरोग्य मिळालेलं नाही. Man cannot heal your soul. माणूस तुमच्या जीवाला आरोग्य देऊ शकत नाही. He cannot put agape love in you. अगापे प्रेम तो तुमच्यामध्ये नाही टाकू शकत. He माणूस. cannot put the fruit of the spirit in you. माणूस पवित्र आत्म्याचं फळ तुमच्यामध्ये टाकू शकत नाही. Just imagine. कल्पना करा. Then that daughter is in her husband's home, मग मुलगी गेली सासरी, and then she has children there, मुलं झाली, and then she feels very low. मग तिला कधीतरी जरा उदास वाटलं, Some problem takes place. काहीतरी प्रॉब्लेम झाला, She comes home. परत ती माहेरी आली, काय आहे? असं झालं, नवरा पण बघत नाही, काय नाही. सांभाळत नाहीत मला, मदर says, का असं आहे का? मला नीट नांदवत नाही. तुला माहितीये मी काय केलं होतं? 10 वर्ष आधी 50 लोकांना बोलवलं होतं मी. तुझं किती लोक आहे बघ तू तिथं. सो शी हॅज गॉट हर ओन रेमेडी नाउ. झालं म्हणजे भडक्यामध्ये इसने और घासलेट होता. See, now poor thing, the daughter is thinking now I'll be submissive to my बिचारी husband. मुलगी. But the mother says नाही असं नाही, मी असं केलं होतं आणि त्यावेळेला आम्हाला विजय मिळाला. अजिबात तू हार मानू नको. एक बोलले तर 4 सुनवशील. See, because she is going to do what the mother did. आईनं केलं तेच मुलगी करणार. Are you understanding what I'm कळतं saying? का? If the mother has not received comfort from God, आईला तर देवाकडनं सांत्वन मिळालेलं नाही, but received comfort from the world, पण जगाकडनं लोकांकडनं सांत्वन मिळालंय. same kind of education she is going to give to her daughter तर when she is तेच suffering. शिक्षण ती आपल्या मुलीला देणार आहे की तू देवाकडे वगैरे जाऊ नको, अख्खं गणगोदान खानदान गोळा कर आणि प्रॉब्लेम सेटलमेंट कर. Are you understanding? कळतं का? Even when the mother is troubled, आईला सुद्धा जेव्हा त्रास होतो, she has no God of comfort, तिच्याकडे सांत्वनाचा देव नाही, so she goes to her daughter. मग ती मुलीकडे जाते You try to comfort me. की मुली मी काय करू बघ असं आहे. आता मुली म्हणते मी तुझा मुलगी मी काय तुला हो ना. comfort करू? मग मुलगी म्हणते तुझं तसं माझं. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात. चूल नीट चालवणारा तिथं वर बसलाय. So important. फार महत्वाचं आहे. Mothers, it is very important आणि for you. मातांसाठी तर अतिशय महत्वाचं आहे. The lawyers are waiting there to give a divorce in your family. वकील बाहेर वाटच बघून आहेत तुमच्या परिवाराला, तुमच्या मुलीला, मुलाला घटस्फोट द्यायला. There are Job's friends who are ready to pounce on you. योबाचे मित्र वाट बघून आहेत त्याच्यावर झडप घालायला, तू पापी आहेस म्हणायला. It's not always trying to be right and proving yourself to be right. नेहमी Sometimes स्वतःला मी बरोबर आहे सिद्ध करून आणि स्वतःचा झेंडा वर करून you may be right. असाल तुम्ही बरोबर. You विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. you may win the war, but you may lose the battle. कदाचित तुम्ही ती लढाई जिंकाल पण युद्ध हराल. You may lose the union. You may lose एकी काही relationship. नातं तुटेल. What is the use of saying I won because काय फायदा? I proved myself I am right? काय फायदा आहे असं म्हणून मी सिद्ध करून दाखवलं की मीच बरोबर होते. पाहिलं ना मी पण On काय what कमी नाही. basis? Losing your family? कुठल्या आधारावर? परिवार हातातनं गेला तुझा. Isn't it better to be wronged and get a chance to stay once again and मी live काय म्हणतो together? वेळ पडली तर स्वतः मी चूक आहे असं म्हणून आपला परिवार एकत्र ठेवण्यात मजा आहे. Amen. आमेन. Always in your trouble, नेहमी तुमच्या त्रासात go to God for comfort. पहिलं देवाकडे सांत्वनासाठी जा. I'm not saying don't go to anybody, मी असं नाही म्हणते की कुणाला भेटायचं नाही का कुणाकडे जायचं नाही, but after God, meet believers. पण देवाकडे जाऊन आधी देवाला सांगा आणि मग बिलीवर लोकांना भेटा. Amen. हालेलुया. I know of some people when they have great griefs, मला असे लोक काही माहिती आहेत की जेव्हा त्यांना फार दुःख होतं they become a pauper, a beggar, and they go around
with a ball in their hand, begging a rupee of comfort from the world. अगदी भिकाऱ्यासारखी त्यांची अवस्था होऊन जाते, कंगाल होऊन जातात आणि कंगाल होऊन जगाकडनं दुनियेकडनं काय मागत असतात की मला कुणीतरी थोडं सांत्वन द्या, कुणीतरी माझ्याशी मला बरं वाटेल असं थोडं तरी बोलावं. And that's what the world is doing. आणि जग तेच करतंय. Why they want to have people around them? का दुनियेतल्या लोकांना आजूबाजूला सारखं सपोर्ट साठी My माणसं, relative, my uncle, का? my aunt, my. का Because लोकांना सारखं सपोर्ट साठी नातेवाईक, काका काकू मामा सगळे जवळ हवे असतात. it's not that it is wrong to have मी people असं around म्हणत you. नाहीये, माझी गैरसमजूत करू नका. मी असं शिकवत नाहीये की आजूबाजूला हे सगळे असणे, आजूबाजूला मित्र परिवार असणे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. But only depending on them rather than depending on God, depending on them first and then God, depending on God last, is not what a Christian is called to do. पण देवावर पहिलं अवलंबून राहायच्या ऐवजी पुरेपूर त्या नातेवाईकांवर आणि त्या मित्रांवर अवलंबून राहणं हे अगदी चुकीचं आहे. पहिलं तुम्ही देवावर अवलंबून राहायला शिका. Are you understand? आमेन. I have seen it. मी पाहिलेलं आहे. When women, some of them are in trouble, they want to have people. काही स्त्रियांना जेव्हा काही त्रास होतात तेव्हा त्यांना आजूबाजूला कुणीतरी शेअर करायला हवं असतं. Because they don't have the God of comfort. का? कारण की त्यांच्या बरोबर सांत्वनाचा देव नाही. But as a believer, you have the God of पण comfort. तुम्ही बिलीवर आहात ना, तुमच्याकडे सांत्वनाचा देव आहे. Amen. शेअर इट विथ गॉड. And when God comforts your grief, आणि जेव्हा देव तुमच्या दुःखात तुम्हाला सांत्वन देईल, He ordains you to be a minister of comfort to others. तेव्हा देवबाप तुम्हाला नेमून टाकेल इतरांसाठी सांत्वनाचा माझा हा सेवक. Amen. आमेन. Many can never be a blessing to others because they don't take comfort from God. अनेक जण म्हणूनच इतरांसाठी आशीर्वाद ठरत नाहीत. का? कारण की पहिलं तर ते स्वतः देवाकडनं कधी सांत्वन घेत नाही. You cannot really become a minister of comfort to anybody unless you go to the God of comforts in your trials. सांत्वनाचा सेवक देवानं नेमलेला तोवर तुम्ही होऊ शकणार नाही की जोवर तुम्ही खुद्द स्वतः देवाकडे सांत्वन घ्यायला जात नाही. Listen, it is like this. हे असं आहे. When I comfort the people, जेव्हा मी लोकांचं सांत्वन करतो God puts such energizing power in me तेव्हा देव माझ्यामध्ये इतकी शक्तीची अशी सामर्थ्य, इतकी ऊर्जा वाढवतो that my word of comfort, की माझा सांत्वनाचा my very presence before you, आणि माझी तुमच्या समोरची उपस्थिती my laying of hands upon आणि you मी तुमच्या डोक्यावर हात ठेवणे will give you a 100-fold comfort. तुम्हाला शेकडो पटीचं सांत्वन देईल. Why? का? Because कारण when I am in trial, जेव्हा मला त्रास असतात I don't run to the people first. मी लोकांकडे पहिलं धावत नाही, I run to the God of comfort. मी सांत्वनाच्या देवाकडे जातो. And that's why He honors me. आणि म्हणून तो माझा मान करतो And He says, आणि म्हणतो now I ordain you आता मी तुला नेमतो that when you comfort others, की जेव्हा तू इतरांचं सांत्वन I'll करशील put such power in you. मी इतकं सामर्थ्य तुझ्यात घालीन. That is my honor तो माझा मान, because कारण you have come to me. तू माझ्याकडे आलायस. So now आता I will put power in you. तुझ्यात मी सामर्थ्य घालणार When you comfort others, आणि त्या सामर्थ्याने जेव्हा तू दुसऱ्यांचं सांत्वन करणार they shall be comforted. त्यांना सांत्वन मिळणार. Now, if there is another person समजा अजून एखादा माणूस in आहे his trial, त्याच्या संकटात, he never goes to God for तो comfort. कधीही समजा देवाकडे सांत्वन मागायला घ्यायला जात नाही, He does everything else. बाकी सगळं करतो And last place he gives to God. आणि शेवटची जागा देवाला देतो. Whenever he goes out to comfort somebody, असला माणूस जेव्हा इतर कुणा माणसांना सांत्वन द्यायला जातो God backs off from him. त्याला देव त्याच्यापासून माघार घेतो. And his words just fall to the आणि ground. त्या माणसाचे किती जरी शब्द बोललेले असले तरी ते भूमीवर सपाट पडतात. He may place the hands upon you 100 times. You will not get anything, but you will lose your hair. That's all 100 it वेळा त्या becomes. माणसाने तुमच्या डोक्यावर हात ठेवला सांत्वनासाठी तरी तुम्हाला सांत्वन मिळणार नाही आणि डोक्याचे केस जातील ते वेगळे. I'm telling you, खरं सांगतो, if you really want to be a comforter to others, you need to first go to the God of comfort. तुम्हाला इतरांचा सांत्वनहार जर बनायचं असेल ना तर तुझा स्वतःचा जो सांत्वनहार आहे ना त्याच्याकडे सांत्वन घ्यायला वेळोवेळी जात जा. मग दुसऱ्यांचं सांत्वन करायला जा.
Otherwise, just imagine, I was talking to you about that mother. नाही तर कल्पना करा, मी आईविषयी तुम्हाला सांगत होतो She had her own troubles, की त्या आईला तिचे स्वतःचे त्रास, and somehow she came out of those experiences. कसं तरी करून त्या सगळ्या अनुभवातनं आई बाहेर आली. Now she's teaching her daughter, आता ती आपल्या मुलीला शिकवते same thing. तीच गोष्ट, How boldly I stood. की पहा मी कशी उभी राहिले. हा मी एक महिना हॉस्पिटलमध्ये होते, पण मग त्याच्यानंतर पण आले, पण झालं हे आम्ही सुटलो बाबा काहीतरी कसं तरी. पहा मी कसा स्टँड घेतला, तसा तू पण डोंबल्याचा स्टँड घे. they don't have a concrete thing. काही भक्कम पायाच नाही. It's not that in the world the people have not come out of troubles. असं काही नाहीये की जगातले लोक त्रासांमधनं बाहेर आलेले नाहीत. They have come out, जगातले लोक पण त्रासांमधनं कसे कसे बाहेर पडतात. but with scars on पण them. जखमात इतक्या हृदयावरती झालेल्या घायाळ वगैरे होऊन Yes, पडतात. you touch that sensitive spot. आणि त्या घायाळ भागाला जर कधी आपण थोडाही स्पर्श केला कशाला ते आठवण दिलं मला की बाई गेली, say suddenly they feel hurt. अचानक त्यांना वाईट वाटतं. They have come out of it, आलेले आहेत त्या त्रासातनं but the बाहेर, scar, the pain, the hurt is still there in them. पण जखमा आणि त्या वेदना, घायाळ हृदय आणि ते वाईट वाटलेलं अजूनही त्यांच्या मनात ते सगळं असतं. But when a believer goes through it, पण जेव्हा बिलीवर माणूस या सगळ्यातनं जातो, God comforts that believer in such a way, देव त्या बिलीवर माणसाला असं सांत्वन देतो ना, He removes that hurt, He heals that hurt, की जीवाला आरोग्य. He helps you to forgive the person who has hurt you and spoiled your life. सगळा तो घायाळ झालेला, जखमी झालेला जीव जो आहे ना, त्या जीवाला देवबाप अगदी इतकं आरोग्य देऊन टाकतो की तुमचा जीव सुदृढ होतो. तुमच्या जीवात मनात काही तुम्ही कुणाविषयी कटुरता ठेवत नाही, तुम्ही क्षमा करून टाकता, प्रेमाने भरता. For the worldly person, जगातल्या माणसाला he will come out of it. त्यातनं तो बाहेर पडेल. Supposing an ex-person has troubled him समजा एखाद्या एक्स माणसाने याला त्रास दिलाय and he has ruined him. आणि नाश केला त्याचा पार. Somehow this fellow came out of it. कसं तरी हा त्यातनं बाहेर आला. After many years, बऱ्याच वर्षांनी he meets that fellow. हा त्या एक्सला भेटला. हाच माणूस मला त्रास दिला. हाच तो माझी. Again he is admitted. He has to take some more tablets. परत मग त्याला दवाखान्यात भरती Every केलं. time he meets that fellow, he has to take 2 more tablets. दर वेळेला एक्सला पाहिलं की याला हार्ट अटॅक आलास. But for a believer, बिलीवरला if an ex-person has destroyed him, समजा एक्स माणसाने त्या बिलीवरचा नाश केलाय after many years he meets him, आणि बऱ्याच दिवसांनंतर तो एक्स माणूस त्या बिलीवरला कुठेतरी भेटला. he will say, तो बिलीवर म्हणेल, hello, कसं आहे? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. काय नाही. See, nothing happens to him काय होत नाही तर तो विचारेल, because God has healed him. का देवाने त्याला अगदी पूर्ण आरोग्य दिलेलं असतं आणि तो विसरूनही गेलेला असतो. That is the kind of comfort I'm talking about. त्या सांत्वनाविषयी मी बोलत आहे, वरवरचं नाही की ते Healing, थोड्या वर्षांनी healing, परत healing. आहे. आरोग्य, जीवाला आरोग्य पाहिजे. There is no scar on you. एकही जखम आणि वण राहता कामा नये जीवावर. Amen. आणि ते देवच करू शकतो. Otherwise the world comes out of trials but with plenty of scars. नाही तर दुनियेतले लोक येतात त्रासांमधनं बाहेर, पण इतक्या जखमा आणि इतके घायाळ होऊन येतात की बस. The wound is hidden, it is not मग healed. जखम लपलेली असते पण बरी झालेली नसते. आणि मग कोणी त्याला कधी देव न करो स्पर्श केला की त्यांना चवताळल्यासारखं होतं. That's why God says, म्हणून देव म्हणतो, from head to toe you are wounded. डोक्यापासनं पायापर्यंत तू घायाळ आहेस. From in Isaiah 1:18, read it. It's from head to toe. यशामध्ये लिहिलंय त्यांनी, डोक्यापासनं तुझ्या डोक्याचा केस ते तुझ्या पायाचं नख, You know, तू अख्खा जखमी आहेस. so when the mother is now trying to comfort her daughter who has trouble in her in-laws home, तर आई जेव्हा त्या मुलीचं सांत्वन करायला जाते की जिला सासरी त्रास आहे, she has only consoled her, she has not comforted her. तिला सांत्वन दिलेलं नसतं खरं म्हटलं तर. बरोबर आपलं थोडंसं बरं बोललेली असते. There is a difference between consolation and comforting. बरं वाटेल असं बोलणं आणि खरं सांत्वन देणं यात फार मोठा फरक आहे. Consolation just gives you a power of calm endurance into affliction. बरं वाटेल असं बोलल्यामुळे काय होतं की एक आपण थोडेसे शांत होऊन जातो आणि त्या त्रासात थोडासा आपला निभाव लागतो. See, endurance is not a great gift. निभाव लागणं, टिकणं काही मोठी देणगी नाही. Amen. आमेन. I endured in it all. मी त्या सगळ्यामध्ये टिकून राहिलो. Endured means टिकून राहिलो म्हणजे having scars still.
जखमा घेऊन टिकलास ते काय कामाचं? Comfort means सांत्वन म्हणजे healing even through. जीवाला आरोग्य घेऊन टिकलास ते Amen. पाहिजे. जखमा घेऊन टिकू नको. That is the grace of God. ती देवाची कृपा. When the Holy Spirit touches you, जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करतो, He is the greatest comforter the world can ever find. सगळ्यात मोठा सांत्वनार अख्ख्या जगात कुठे सापडणार नाही असा. Amen. Hallelujah. That's why people go home when they are consoled, they go home with heaviness. But when a person is comforted, he goes home with joy. आणि म्हणून ते एखाद्या माणसाला जेव्हा नुसतं बरं वाटेल असं आपण बोललेलो असतो, त्याला तरी तो घरी जाताना परत जड ओझ्यानेच जातो. पण ज्याला आपण खरोखर सांत्वन दिलेलं असतं, ते घरी जाताना आनंदाने घरी जातो. Mothers and fathers, sons and daughters. आई वडिलांनो, मुला मुलींनो, When you go through a trial, जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्या संकटातनं जाल, take the help of Jesus. येशूची मदत घ्या. Take the help of Jesus. येशूची मदत घ्या. Read this वाचा. 2 Corinthians 1:3, 2 Corinthians 1:3 वाचा and immediately आणि लगेच you will be healed, तुम्हाला आरोग्य मिळेल, you will be energized, तुम्हाला शक्ती मिळेल, you will be strengthened. तुम्हाला ऊर्जा मिळेल, Amen. शक्तिमान व्हाल. And such a mother, when she comforts her daughter, अशी आई की जिनं जिवंत देवाकडनं सांत्वन घेतलंय, ती जेव्हा आपल्या मुलीला सांत्वन देते, you know with what joy that daughter goes home. काय आनंदाने ती मुलगी परत सासरी जाते She माहितीये. doesn't go with the thought, आता मी पण त्यांना थोडं थोडं सरळ करायला स्टार्ट करणार. अजिबात ती अशा विचारानं घर सोडून जात नाही की आता मी पाहते माझ्या सासरच्या लोकांना मी सोडणार नाहीये. आईने 2-3 पॉइंट चांगलं हो, दिलं मला. ते आईनं बापरे. चांगले No. 2-4 धडे शिकवले. She goes with joy. आनंदाने जाते And she says, आणि म्हणते आधी मी नवऱ्याला थोडं फॉरगिवनेस विचार, आधी जाऊन ह्यांना क्षमा मागते. आणि जे काय आहे माझं नाही त्यांचं चूक चालेल, पण येशूने आपल्याला शिकवलं ना की कुणाची चूक असो, माझी का त्यांची, येशूनी काय सांगितलं, क्षमा मागते. and then I will go into my in-laws also. मग सासऱ्यांकडे I'll सासूंकडे ask them जाईल. also for forgiveness. त्यांना पण सांगितलं मला क्षमा करा. And then she is so energized, आणि मग तिला इतकी शक्ती मिळते ना, so powerful. इतकी ती सामर्थ्यवान होते, Her speech is different. बोलणं बदलतं, Her face becomes different. चेहरा वेगळा होतो, There is more glow इतकी चमक चेहऱ्यावर येते. because कारण the Holy Spirit had energized her. पवित्र आत्म्याने तिला शक्ती दिलेली असते. Amen. आमेन. And that house will stand. आणि असं ते घर आहे, ते उभं राहील. That's why mothers, म्हणून मातांनो, when you are trying to comfort your daughters, जेव्हा तुम्ही आपापल्या मुलींना सांत्वन द्यायला जाता, first be comforted of God, then comfort your daughter. पहिलं तुम्ही स्वतः देवाकडनं सांत्वन घ्या आणि मग तिला द्या. And when you are comforting, आणि जेव्हा तुम्ही सांत्वन द्याल, don't teach her wrong. तिला चुकीचं शिकवू नका. Ask her तिला विचारा to wait in patience before God. की तू धीराने थोडस देवाच्या चरणी थांब बेटा, प्रभू कार्य करेल. He who loves God waits patiently. जो upon देवावर God. प्रीती करतो तो धीराने परमेश्वराच्या चरणी वाट पाहतो. He who loves God, I'm saying, जो परमेश्वरावर प्रीती करतो तो बर का, he will wait upon God. ज्याचं देवावर Patiently. जीवाफाड प्रेम आहे ना, तो धीरानं देवाच्या चरणी वाट पाहतो. Because he knows, कारण त्याला माहित असतं, she knows तिला माहित असतं, that God is going to work it out for me. देव माझ्यासाठी कार्य करणार Praise आहे. the Lord. हालेलुया. तू मेरा जीवन, तू मेरी शक्ति, तू मेरा ज्ञान, तू सब कुछ है. तू मेरा जीवन, तू मेरी शक्ति, तू मेरा ज्ञान, तू सब कुछ है. हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक आत्मा है. अब हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक आदमी है. यीशु हम दोनों अलग नहीं है, अब हम दोनों एक आत्मा है. My dear people, माझ्या प्रियानो, from today, आजपासून make it a continuous habit एक सतत सवय करून घ्या. in your trial. तुमच्या संकटांमध्ये Open 2 Corinthians 1:3 2 Corinthians पहिला अध्याय 3रं वचन काढायचं, and place it before God प्रभू समोर ते ठेवायचं and say, you are the God of comfort, आणि म्हणायचं तू सांत्वनाचा देव you are आहेस, the God of mercy. तू दयेचा देव आहेस. Comfort me, Lord.
तू मला आता सांत्वन दे. See, there is no word spoken of deliverance or receiving answers to our prayer and all that. He wants to heal your heart in that trial. तुला सुटका मिळेल, तुला आशीर्वाद मिळेल, तुला उत्तर मिळेल असं काहीच त्या वचनात लिहिलेलं नाही. का नाही? कारण की त्या सांत्वनात तुला त्याला आरोग्य द्यायचंय पहिलं. Are you understanding? की तुझा जीव बरा करून घे राजा. तुझ्या जीवावर जखमा घेऊन तू नाही राहू शकत. What is the use? He answers your prayer and you are not even there to enjoy that fruit. काय फायदा त्यांनी तुझ्या प्रार्थनेला उत्तर दिलं आणि त्याचा उपभोग घ्यायला तू जर राहिलीच नाहीस तर What is the use? त्याचं करायचं काय? See, that is a different prayer for the answer to your trials, to come out of it and gain victory or rewards or whatever. संकटातनं बाहेर पडून मला विजय दे, मला प्रतिफळ दे, मला आशीर्वाद दे, अशी प्रार्थना करणं एक वेगळी प्रार्थना आहे. But here, पण इथे when you are going through a trial, जेव्हा तुम्ही त्रासातनं जात असता, you want good sleep. तुम्हाला चांगली झोप रात्री You हवी don't असते. want diabetes. You don't तुम्हाला- want sickness to afflict you. तुम्हाला मधुमेह नकोय ना, तुम्हाला डायबिटीज नको You असतो don't ना, want a heart attack. तुम्हाला हार्ट अटॅक नको असतो ना, You don't want to go to the doctor. तुम्हाला डॉक्टरकडे धाव नाही घ्यायची ना. Because when you have trials, कारण की जेव्हा तुम्ही त्रासात न जाता your body is afflicted, your soul is afflicted. शरीराला त्रास होतो. ब्रदर सिस्टर, जीव त्रास करून घेतो. You cannot sleep. मग रात्री झोप येत नाही. You have to take tablets. मग गोळ्या खायला लागतात. You live in fear. भीती वाटायला And लागते. all this is a torture to your body. आणि हा सगळा छळ तुमच्या शरीराला And छळतो. what are we doing? आणि आपण काय करतो? We go for prayer आपण प्रार्थनेला जातो and say, Lord, आणि म्हणतो प्रभू give me victory. मला विजय दे, Give me victory. मला विजय दे. And God says, आणि दे म्हणतो your victory will come after 1 year. तुझा विजय 1 वर्षानंतर येणार आहे. But in that whole year, you become sick, पण त्या पूर्ण 1 वर्षभरात तू आजारी पडते, emotionally drained. भावनात्मकरित्या गळून जाते. And when you're emotionally drained, you cannot focus on your आणि job. भावनात्मकरित्या आपण गळून गेलो की कामावर लक्ष लागत नाही. And when you cannot focus on your job, you may lose your आणि job. कामावर लक्ष लागलं नाही की काम आणि नोकरी कदाचित जाऊ शकते. And then in the family, आणि मग फॅमिलीमध्ये there is a strife भांडण व्हायला लागतं. because खरं. you are not at peace. तू शांत नाही And so there is no flowing. म्हणून शांती वाहत नाही. And so there is fight at home. घरात भांडण होतं. And here what are we doing? आणि इथं आपण काय We are करतो? just saying, Lord, answer my prayer. नुसतं Answer my म्हणतो प्रभू prayer. माझ्या प्रार्थनेला उत्तर दे, प्रभू माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. And God says, दे म्हणतो your answer will come after 1 year. 1 वर्षाने तुला उत्तर येणार आहे. But till that 1 year, पण त्या वर्षात you need comfort. तुला सांत्वनाची गरज You आहे. need grace. तुला कृपेची गरज You आहे. need energizing power. तुला शक्ती देणाऱ्या ऊर्जेची गरज आहे. You have to keep smiling. तू हसतमुख जगलं पाहिजे. In your work, you have to be focused. तुझ्या ऑफिस मध्ये तुझं लक्ष लागलं पाहिजे. Otherwise, you lose your job. नाही तर तुझी नोकरी जाईल You will fall sick. आणि आजारी पडशील. For all this, या सगळ्यासाठी you need the God of comfort. तुला सांत्वनाच्या देवाची गरज आहे. So there is one kind of prayer एक पद्धतीची प्रार्थना आहे where you only ask God to comfort you in your trial. की जिथं तुम्ही देवाला केवळ तुमच्या त्रासांमध्ये सांत्वन मागा. There is another kind of prayer where you ask in prayer for the trials or the problems that you need answers for it. आणि दुसऱ्या पद्धतीची प्रार्थना आहे की ज्या प्रार्थनेत तुम्ही त्रासांसाठी विजय मागाल. Are you understanding? So there are two कळतं kinds का? of prayer. 2 पद्धतीच्या प्रार्थना आहेत. Now, आता you need the God of comfort to keep your feet steadfast in trial. तुम्हाला सांत्वनाच्या देवाची गरज आहे संकटांमध्ये तुमचे पाय स्थिरावलेले करायला. You know, I had been through lots of trials, मी खूप त्रासातनं गेलोय but yet तरी I have no sickness in my body by God's grace. आजपर्यंत माझ्या शरीरात देवाच्या कृपेने एकही आजार नाही, No trouble. काही त्रास नाही. Why? का? Because कारण in the trial, त्रासात the God of comfort comes to my rescue. सांत्वनाचा देव मला वाचवायला येतो. Answer will come later. उत्तर नंतर येईल. I don't want to live on tablets today. मला आजारी पडून गोळ्यांवर जगायचं नाही. Are you understanding? समजतं का? So from today, आजपासून in your trial, तुमच्या त्रासात there is one format of prayer where you pray for the answer of that trial you're going through. ही वेगळी प्रार्थना की ज्या प्रार्थनेत तुम्ही त्रासातनं विजय मागाल. But there is one prayer now पण आता ही प्रार्थना that अशी you have to करा, make, अशी करा की that God, प्रभू in this trial period, या माझ्या त्रासात I want comfort. मला सांत्वन हवं.
Are you going to pray like that? अशी प्रार्थना कराल? Start from now. आतापासून सुरुवात करा. Come on, say, Lord, म्हणा प्रभू, according to 2 Corinthians 1:3 and 4. 2 करीन पहिला अध्याय 3 आणि 4. Lord, प्रभू, I'm going through severe trial. मी त्रासांमधनं जात आहे. You know it when I will come out of it. तुला माहितीये या त्रासांमधनं मी कधी बाहेर When I पडणार, will get victory. कधी मला विजय मिळणार. But till then, तोवर I want comfort. मला सांत्वन हवं, I want strength. मला शक्ती हवी, I want peace. मला शांती हवी, I want joy. मला आनंद I हवा, want good health. मला चांगली तब्येत हवी, I want to be focused. माझं लक्ष लागलं पाहिजे, So God of एकाग्रता हवी. comfort, तर हे सांत्वनाच्या देवा, Father of all comfort, हे सर्व सांत्वनाच्या बापा, comfort me now. माझं आत्ता सांत्वन Come on, कर. say it. म्हणा म्हणा म्हणा, Comfort खरा me बाबा बाबा now. बाबा बाबा, आत्ता माझं सांत्वन कर म्हणा, Heal my soul. माझ्या जीवाला बरं कर Heal म्हणा. my body. मग करा बाबा बाबा दरो, He's healing you now. तो तुम्हाला आत्ता बरं करत Now आहे, He's healing you. आत्ता तुम्हाला बरं करत आहे. Of all the hurts, He's healing you. सगळ्या ज्या वेदना तुम्हाला झाल्या, जखमा तुम्हाला झाल्या, त्यातनं बरं करतोय. The Father of comfort is healing you. सर्व सांत्वनाचा बाप तुम्हाला आरोग्य देत आहे. He's comforting you now. तो तुमचं सांत्वन आता करत आहे. Take it, आता take it. घ्या 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 घ्या. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. बाबा Comfort me, Lord. Comfort me, मांडारी, Lord. माझं सांत्वन कर, Comfort सांत्वन me, कर, Lord. माझं सांत्वन कर, Comfort me, Lord. माझं सांत्वन कर. दे बाप्पा, माझं In my सांत्वन trial, कर. comfort me. माझ्या त्रासांमध्ये माझं सांत्वन Heal me. कर. Heal मला my आरोग्य soul. दे, Heal मला my आरोग्य body. दे, माझा जीव बरा कर, माझा जीव बरा कर. दे बाप्पा. Come on, say it, say it, असं say it. बोला 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 बोला. Come on everybody, say it. You have never said it. You have तुम्ही- never said it. तुम्ही आजवर हे बोललेला नाही. This is the revelation God has given you. हे प्रकटीकरण आज देवाने दिलंय. God told me, देव मला बोलला, tell my people, माझ्या लोकांना they सांग, are only asking for the answer to their trials. माझे लोक नुसते मला त्रासातनं विजय मानतायत. But they don't realize त्यांना हे कळत नाही, the devil is killing them in their trials. सैतान त्या त्रासात त्यांना ठार मारतोय. He's giving them sickness in that trial. सैतान त्या त्रासांमध्ये त्यांना आजारपण देतोय. He's giving them hurt in their soul. सैतान त्यांच्या जीवांना जखमा करतोय. And what is the use? I answer their prayers and they are not there to enjoy that आणि काय answer. फायदा मी त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलं तर त्याचा आनंद उपभोगायला त्यांची तब्येत चांगली न राहता ते जिवंतच राहिले नाही तर काय So फायदा. the Lord said, प्रभू बोलला, tell them, त्यांना सांग, I am the Father of all मी comfort. सर्व सांत्वनाचा पिता आहे. I want to comfort them first, मला पहिलं त्यांचं सांत्वन करायचंय, that they may live to enjoy the fruit of that reward की of त्यांना their दीर्घ prayer. आयुष्य मिळावं आणि त्या विजयाचा आनंद त्यांना उपभोगता यावा. You are healed. रखाला मामा संतो You are रोखाला बा. strengthened. रा बाबा बाबा बा, खरा You बा, will sleep शांता well बा, in your खरा बा, trials. बा, बा. रा बाबा बा, संतो You हा, will बा. sleep well in your trials. तुमच्या त्रासांमध्येही तुम्ही चांगले झोपाल. You will smile in your trials. त्रासांमध्ये पण हसतमुख राहा. You will be confident in your trials. त्रासांमध्ये पण विश्वासाने राहा. You will be focused in your trials. त्रासांमध्ये पण एकाग्रतेनं काम कराल. You will be healthy in your trials. तब्येत देखील त्रासांमध्ये चांगली राहील. Why? का? Because the God of comfort has comforted you कारण now. सांत्वनाच्या देवानं तुमचं आता सांत्वन केलं. Say thank you, Jesus. धन्यवाद येशू Say म्हणा. thank you, Jesus. धन्यवाद येशू. God bless you all. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. मास्टर के द्वारा प्रभु मेरे से बात किया. आज मुझे इतना धीरज मिला, इतनी शक्ति मिली, इतनी आनंद मिला कि वो मुझे दुनिया में कोई नहीं दे सकता, कोई भी नहीं दे सकता. धन्यवाद येशू. मागच्या सोमवारी मी खूप ट्रायल्समध्ये चाललो होतो. माझं कुटुंब अनेक समस्यामधून होतं. आज शेवटमध्ये जे पास्टर प्रार्थना करतो सांगितलं की तुझी समस्या प्रार्थनेचं उत्तर तुला 1 वर्षाने भेटेल. आणि खरोखर प्रियांनो, जेवढ्या काही समस्या होत्या त्या माझ्या 1 वर्षाने सुटणार होत्या आणि त्याचं उत्तर मला आज पास्टरांच्या अभिषेकामधून भेटलं. आणि मी आणि माझी पत्नी नागपूर अमरावतीला कामाला जात असतो, पण आम्ही काठोडा झालो आहे. आमचं पाऊलच निघत नव्हतं. आम्ही खरं सांगायचं म्हणजे मानसिक आजारीच झालो होतो आणि हृदयापासून आजारी झालो होतो. आणि आम्हाला सांत्वनाची इतकी गरज होती आणि आतून उभारीची इतकी गरज होती. पण आज पास्टरांचं वचन जे होतं आणि प्रभू त्यांच्या मुखातून बोलला आणि आमचं हृदयाला त्यांनी सांत्वन केलं, आम्हाला शक्ती दिली, सामर्थ्य दिली. आणि त्यामुळे आता आम्ही आमचं पुढचं काम करायला निश्चित जाऊ. आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल प्रभू येशूला धन्यवाद देतो. स्वर्गीय प्रेमळ बापाला धन्यवाद देतो.
आणि माझे आत्मिक पिता आणि माता यांना धन्यवाद देतो. गेल्या आठवड्यामध्ये अशा माझ्या जीवनामध्ये काही पर्सनल प्रॉब्लेम त्रास झाला होता आणि त्या दिवसापासून मला काहीच कळत नव्हतं की माझ्या अंगामध्ये कंटिन्यू ताप राहत होता आणि मी माझ्या कामाच्या ठिकाणी पण माझं काम व्यवस्थित काय होत नव्हतं आणि मला समजत नव्हतं की काय करायचं आणि काय नाही. मी म्हणजे प्रार्थनेमध्ये पण मला बसताना जरा टेन्शन यायचं की काय नाही का असं जीवनामध्ये का त्रास होतोय. आणि ज्यावेळेस आता पास्टर म्हणाले की ज्यावेळेस तुमचं आरोग्य जर व्यवस्थित आधी देव तुमच्या जीवाला सांत्वन दे आणि सांत्वन देण्यामध्ये मी खूप धडपडले पण सांत्वन मिळत नव्हतं. आता ज्यावेळेस पास्टर प्रेयर करत होते त्यावेळेस माझ्या आत्ता सुद्धा माझ्या अंगामध्ये ताप होता वचन ऐकणार पण जेव्हा प्रेयर झाली तेव्हा माझ्या अंगात पूर्ण ताप निघून गेला आणि आता माझा अंग पूर्ण थंड पडलेला आहे. म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. गेले काही 2 ते 3 महिन्यापासून माझ्या जीवनामध्ये थोडासा प्रॉब्लेम चालू होता आणि मी त्यासाठी भरपूर प्रेयर केली, देवाचं वर्ड क्लेम केला आणि काही मित्रांना पण मी माझी प्रेयर रिक्वेस्ट दिली. ते लोक मला सांत्वन करायचे, धैर्य द्यायचे, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्या प्रॉब्लेमचा माझ्यावर एवढा इफेक्ट झाला की मी रात्रीच उठून डचकून उठायचो. 2:30ला उठ, 3:30, 4:30, 5:30 आणि मला खूप भीती वाटायची की मी मरतोय का काय होतंय, माझा श्वास बंद होतोय, काय होतंय. आणि आज जसं पास्टरने वर्ड चालू केला देव माझ्याशी बोलत गेला आणि देवाने मला फार मोठं सांत्वन दिलं, फार मोठं धैर्य दिलं. आणि मे बी तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतील ते जाण्यास उशीर लागल परंतु सांत्वन मिळणं फार गरजेचं आहे आणि ते देवाने आज मला दिलं म्हणून प्रभूचे मी आभार मानते. मी खूप आनंदी आहे की देवबापांनी मला पास्टरांच्या मुखाद्वारे हा मेसेज दिला म्हणून सर्व गौरव माझ्या प्रभूला देते. थँक्यू जीसस. प्रभूला धन्यवाद देतो. आज पास्टरनी तो सगळा शब्द माझ्यासाठी होता, प्रत्येक एक शब्द माझ्यासाठी होता. कारण की माझ्या घरात इतके त्रास चाललेले आहेत आणि माझी 12वीची परीक्षा चालू आहे. खूप टेन्शन, खूप घरामध्ये समस्या, खूप चिंता. पण प्रभूला धन्यवाद देतो की प्रभू एकदम स्ट्रॉंग असं तयार करत आहे. पास्टरांच्या प्रत्येक शब्दाद्वारे माझं हृदय असं बलवान करत आहे. प्रभूला सर्व महिमा देतो. जेव्हापासून हे वचन सगळ्यात महान सांत्वन दादा हे वचन चालू केलं पास्टरांनी तेव्हा मला इतकं सांत्वन मिळाले. आज मी माझ्या जीवनामध्ये इतकी सुखी आहे ना, जे सुख मला कुणी या जगामध्ये देऊ शकलं नाही ते माझ्या आयुष्यात मला